ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलो पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब आणि तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेयस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपला अध्याय क्रमांक 20 आहे. महाराजांचं कालच्या अध्यायामध्येच गाणगापूरला गमन झालेलं आहे. महाराज आता नृसिंहवाडी सोडून गाणगापूरकडे प्रस्थान करते झाले आहेत आणि त्या ठिकाणी ते आता प्रकट रूपामध्ये म्हणजे लोकांमध्ये राहून महाराज आता कार्य करणार आहेत. आतापर्यंतचा आपण प्रवास बघितला. महाराजांचा लाडकारंजा या ठिकाणी विदर्भामध्ये जन्म होणं, त्याच्यानंतर महाराज उत्तरेकडे गेले, तिथे संन्यास धर्माचा त्यांनी स्वीकार केला. तिथले सगळे जे साधू सज्जन योगी लोक होते, या सगळ्यांना महाराजांनी मार्गदर्शन केलं. प्रत्येक त्यांची मोठी शिष्य परंपरा त्या ठिकाणी तयार झाली. त्या सगळ्या शिष्यांच्या समवेत महाराजांनी अखंड भारत भ्रमंती केलेली आहे. उत्तरपासून दक्षिणेकडे, पूर्वपासून पश्चिमेपर्यंत संपूर्ण भारतभर यात्रा करून प्रत्येक ठिकाणी महाराजांनी धर्माचा प्रचार करून धर्मजागृती जी आहे, जे अनेक बिघडलेली मन आहेत त्यांना दुरुस्त केलेलं आहे. मग काही वेळेला चमत्कार दाखवून, काही वेळेला शिक्षा करून, काही वेळेला गोडीत समजावून. जे साधू सज्जन योगी आहेत, संन्यासी आहेत, त्यांना संन्यास धर्माचे दीक्षा देऊन किंवा संन्यास धर्माचं मार्गदर्शनही महाराजांनी केलेलं आहे. आणि असे तो हिमाचल महाराजांनी पदभ्रमंती करून हे धर्म संस्थापनाचं कार्य जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती केलं. आणि हे करत करत महाराज आता पुन्हा या दक्षिणे भागाकडे आलेले आहेत, की आता पुढची जी कर्मभूमी निवडायची आहे, कुठेतरी एका ठिकाणी वास्तव्य करून त्या ठिकाणी तिथले तीर्थक्षेत्र तयार करणं. मग ते औदुंबराचं तीर्थक्षेत्र असेल, त्यानंतर नृसिंहवाडीसारखं तीर्थक्षेत्र त्यांनी निर्माण केलं, ज्याला महाराजांची राजधानी असं म्हटलं जातं. तर नृसिंहवाडीचं तीर्थक्षेत्र महाराजांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि आता गंधर्वपूर अर्थात गाणगापूर या ठिकाणी महाराज मार्गस्थ झालेले आहेत. परंतु आपण श्रीपाद अवताराच्या कार्यामध्ये सुद्धा बघितलं, की महाराज गेले असं जरी वाटत असलं तरी महाराज त्या ठिकाणी गुप्त रूपाने कार्य करतात, हेही आपल्याला सिद्धमुनींनी त्या कथेच्या माध्यमातून सांगितलं होतं. तसंच याही वेळेला तेच झालं, की नृसिंहवाडीतनं महाराजांनी गमन केल्यानंतर महाराज त्या ठिकाणी गुप्त राहिले. कारण महाराजांनी तसं 64 योगिनींनाही सांगितलं होतं, की मी इथंच आहे. या पादुकांच्या ठिकाणीच, या औदुंबरांच्या ठिकाणीच मी याच ठिकाणी राहील आणि रोज तुमच्याकडनं भिक्षा स्वीकारेल, असं महाराजांना त्यांनी आशीर्वचन दिलं होतं. त्यामुळे हे नामधारक जे आहेत, हे त्या सिद्धमुनींना विचारतात, की महाराज तुमच्यामुळे मला हे एवढं ज्ञान होतंय. माझ्या मनातली गुरुभक्ती जी आहे ती आणखीन जागृत होती आहे. आणि काल तुम्ही औदुंबराचं महात्म्य सांगितलं. कशाप्रकारे महाराजांनी योगिनींना वर दिला, त्यांचं वर्णन तुम्ही काल केलं, की आता पुढे मला तुम्ही काहीतरी सांगावं, की महाराजांनी त्या गुप्त रूपात तिथं कार्य कसं झालं किंवा आणखीन पुढे गाणगापूरला कार्य कसं झालं, याचं तुम्ही मला कथन करावं. आणि हे प्रत्येक क्षणी हा मिळणारा आनंद जो आहे, जसं आपल्याला होतं, की आपल्याला एखादा स्वामी सेवेकरी एखाद्या प्रवासात निघालो असेल आपण किंवा अन्य कुठेही जात असो, एखाद्या कामाच्या ठिकाणी गेलो असेल आणि आपल्याला एखादा महाराजांचा सेवेकरी सुद्धा भेटला, तरी आपल्याला किती आनंद होतो, की अरे वाह! महाराजांचा सेवेकरी. तसं ह्या सिद्धमुनींना झालंय, की इतके वर्ष जवळपास 100-150 वर्ष जो आहे, हा महाराजांनंतरचा काळ त्यांनी जो काढलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांना जो हा एकमेव असा शिष्य भेटला, ज्याला महाराजांविषयी गोडी लागलेली आहे. आणि त्यामुळे नामधारकांचं, गंगाधर सरस्वतींचं हे वचन ऐकून, त्यांची ही उत्कंठा ऐकून त्या सिद्धमुनींना अतिशय आनंद होतो आणि ते म्हणतात, की "मी तुला ह्या औदुंबर स्थान महिमा जो आहे, महात्म्य जे आहे, ते आणखीन तुला सांगेल, की महाराज त्या ठिकाणावरनं गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी कसे कार्य झाले. शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी, सांगत असे विस्तारोनी औदुंबर स्थान महिमा." आणि अशा प्रकारे ते आता औदुंबर स्थान महिमा जो आहे, तिथलं जे वास्तव्य महाराजांचं आहे,
तिथे महाराजांनी कशाप्रकारे कार्य केलं त्याची कथा आपल्याला सांगणार आहेत. आणि त्यावेळेला ते असं म्हणतात, "जया नाव औदुंबरो, काय पुससी त्यावरू, जेथे वास सर्व काळ, जेथे वास श्री गुरु, कल्पिले फळ देत असे." की हा औदुंबराच्या ठिकाणी, हे जे नृसिंहवाडीचं औदुंबराचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी महाराजांचं सतत वास्तव्य आहे आणि ज्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य असतं त्याचं वर्णन करणं अशक्य आहे. महाराज जिथेही जातात, मग ती जागा स्मशानाची का असेना, ती जागा कुठली आडमार्गातली कुठली जागा का असेना, ज्यावेळेला महाराज त्या ठिकाणी प्रवेश करतात, त्यावेळेला त्या वास्तूचं वैभव बदलतं. त्या जागेची जे काही अपवित्रता असेल, ती सगळी निघून जाऊन त्या ठिकाणी वैकुंठ निर्माण होतं. असं हे महाराजांचं चमत्कारिक सगळं कार्य आहे. आणि ज्यावेळेला महाराज ह्या औदुंबराच्या पाशी मी राहतो, असं ज्यावेळेला अभिवचन देतात, त्यावेळेला त्या स्थानाची महती ही आपल्यासारखे व्यक्ती कोणी सांगू शकत नाही. आणि म्हणून ह्या औदुंबराचा महिमा जो आहे, तो अत्यंत महान आहे. असं ते सिद्धमुनी सांगतात. "अमित झाला तेथे महिमा, सांगावया अशक्य आम्हा. एखादा सांगू दृष्टांत तुम्हा, शिष्योत्तम नामधारका." की असे अगणित अनुभव त्या ठिकाणी झालेले आहेत. अनेक गोष्टी, घटना, प्रसंग जे आहेत, ह्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि ते सांगणं आम्हाला शक्य नाही. कारण किती सांगावं ह्यालाही काही प्रमाण आहे. तर ते सांगणं आम्हाला काही शक्य नाही. पण त्यातली एक गोष्ट मी तुला नक्की सांगेल, असं म्हणून सिद्धमुनी आपल्याला ती कथा सांगायला तयार. ते म्हणले शिरोळ नावाचं जे गाव आहे, आपण कडे जाताना शिरोळ आपल्याला गाव लागतं तिथून. तर त्या शिरोळ गावामध्ये एक विप्र राहत होता. एक कुटुंब त्या ठिकाणी राहत होतं. साधं कुटुंब आहे. असं काही श्रीमंत कुटुंब आहे असा इथलाही भाग नाही. शिरोळ नाम ग्रामासी विप्र होता एक परी गंगाधर नामेसी वेदरत होत जाणा. गंगाधर नावाचा एक त्या ठिकाणी विप्र राहत होता. अतिशय व्यवस्थित त्याचं आचरण आहे. जे काही मंत्र, स्तोत्र जे आहे त्याचं नित्य जे आहे नित्य सेवा जी आहे, नित्य आचरण जे आहे ते व्यवस्थित प्रमाणे करणारा असा तो त्या ठिकाणी ते कुटुंब राहत होतं. त्याची पत्नी जी आहे ती सुद्धा अतिशय सच्छील अशी स्त्री आहे. पातिव्रत्य धर्माचं पालन करणारी. जे काही तिला तिच्या वाटेला येईल ती प्रत्येक गोष्ट मनोभावे करणारी अशी ती स्त्री होती. परंतु या दोघांचं दुःख असं होतं एवढं सगळं करून सुद्धा त्यांना जी मुलं व्हायची ती मुलं मेलेली असायची किंवा मृत उपजायची त्यांना मुलं. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात प्रचंड असा दुःखाचा भार होता. म्हणजे आजपर्यंत तिला 5 मुलं झाली. ही 5ही मुलं जी आहेत त्यांचं मरण किंवा मृत्यू जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे ह्या दोघांनाही फार वेदना असायच्या. म्हणजे सगळं आपण आचरण करतोय, सगळं व्यवस्थित आपलं सदाचारी वागणं आहे. परंतु आपल्याला संतती नाही आणि जी काही संतती होती ती सगळी मरून जात आहे किंवा मृत त्या ठिकाणी उपजत आहे. 5 पुत्र तिसी झाले, सवेची पंचत्व पावले, अनेक देव आराधिले, नव्हे स्थिर कवणे परी. तिनेही सगळ्या देवांची आराधना केली आहे, की शेवटी दुःख आहे ना, एक मुलगा जेव्हा मेलेला उपजला त्यावेळेला तिला किती दुःख झालं असेल. मग पुढची गोष्ट किंवा पुढची केस अशी होऊ नये म्हणून तिने सुद्धा वेगवेगळी व्रतवैकल्य नक्की केलेली असतील. वेगवेगळ्या देवांना नवस बोलले असतील. आणखीन जे काही तिला शक्य असेल, जे काही तिला ज्ञात असेल, त्या सगळ्या गोष्टी तिने नक्कीच केलेल्या असतील. परंतु नवे स्थिर कवणे परी पण कशाचाही काही उपयोग व्हायला तयार नाही. आणि प्रत्येक वेळेला हे असंच व्हायचं. हा कर्मविपाक जो आहे, राहणी कर्म विपाकेसी विचार करिता या दोषी पुत्र शोक व्हावयासी सांगती पातक त्यावेळी. की आपल्याच कर्माचे भोग आहेत असे तिथे सतत मनात विचार राहायचे आणि म्हणून हे दुःख कुठेतरी सुटावं म्हणून तिने जे विद्वान लोक आहेत, ज्योतिषी असतील, आणखीन कोणी तज्ञ लोक असतील, तर ह्यांच्याकडे विचारणा केली, की मी काय करू? कसला दोष आहे माझा एवढा, की ज्याच्यामुळे मला या अशा प्रकारे संतती सुख काही लाभत नाही. तर कृपया करून तुम्ही मला मार्गदर्शन करावं. म्हणजे हे सगळे देवदेव करून झाले. आणखीन काय-काय तिने जे काही तिच्या ऐपतीप्रमाणे असेल, ते सगळंच कदाचित केलेलं असेल. पण कुठेच तिला काही धीर मिळायला तयार नाही. त्याचं प्रश्नांचं उत्तर मिळायला तयार नाही आणि 5ही मुलं ही तिची मेलेली आहेत. त्यामुळे ती जे तज्ञ ज्योतिषी असतील, त्या गावातले विद्वान असतील किंवा गावाबाहेरचे पंचक्रोशीतले विद्वान असतील, अशांकडे ती गेली आणि त्यांनी विचारलं, की "बाबा कशामुळे हे सगळं होत असेल आणि माझी मुलं ही का वाचत नाहीत? तर कृपया तुम्ही मला ह्याचं उत्तर द्यावं." आणि त्या विद्वानांनी ते सगळं पाहून त्याची पत्रिका मांडली असेल, आणखीन काय असेल त्यांच्या पद्धतीनं त्यांनी पाहिलं आणि "सांगताती विद्वजन, पुत्र न वाचती या काय कारण? पूर्वजन्मीचा दोषगुण विस्तार करीते त्यावेळी." आणि ते तिला सांगतायत, की अ, काय म्हणूया निपुत्रिक होण्याचं कारण किंवा अशी मुलं जी आहेत, ही मरण्याचं कारण काय-काय असू शकतात. तर जे काही शास्त्रांनी सांगितलेलं आहे, त्यातली महत्त्वाची कारणं त्यांनी सांगितलंय, की तुम्ही पूर्वाश्रमीमध्ये जर गर्भपात केला असेल, जाणून-बुजून जर तुम्ही गर्भामध्ये हत्या जर भ्रूण हत्या केली असेल,
तर तुम्हाला अशा प्रकारचा दोष निर्माण होतो आणि पुढील कुठल्यातरी जन्मामध्ये तुम्हाला निपुत्रिक व्हावं लागतं आणि वांझ म्हणून तुम्हाला जन्म मिळतो किंवा जे जन करीती तामसी पावती वांझ जन्मांतरासी झाले पुत्र मरती जाणा. अश्ववध गोवध करी, घोड्याची हत्या करणं किंवा गायीची हत्या करणं, अशा प्रकारे जर तुमच्याकडनं दोष झाला असेल, तरी सुद्धा तुम्हाला निपुत्रिक म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये जन्मांतरी म्हणजे कुठल्यातरी जन्मामध्ये, लगेच काही त्याच जन्मामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये होईलच असं नाही. कुठल्यातरी जन्मामध्ये तुम्हाला हा निपुत्रिकाचा जन्म मिळतो. एखादा परद्रव्य अपहारी निपुत्र होय तोची जाणा. एखाद्याचं दुसऱ्याचं जे धन आहे, जे त्यांनी स्वतःनी कष्टाने कमवलेलं आहे, ते जर तुम्ही हरण केलं असेल किंवा तुम्ही कर्ज घेतले आणि ते फेडलेलं नसेल, तरी सुद्धा तुम्हाला निपुत्रिक म्हणून जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारचे विविध शास्त्रामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्यापैकी तुझं काहीतरी एखादं कारण असू शकेल आणि असं त्यांनी ढोबळमानाने सांगून मग तिने कदाचित विचारणा केली असेल, मग नेमकं ह्यातलं काय कारण आहे? ह्या दोषातनं मला काही प्रायश्चित्त घेता येईल का? जेणेकरून हा दोष मला न लागता मला संतती प्राप्त व्हावी, असं म्हणून त्यांनी त्यांना विचारणा केली. मग त्यांनी सांगितलं, की तुझ्या मागच्या एका जन्मामध्ये शौनक गोत्र असलेल्या एका ब्राह्मणाकडनं तू कर्ज घेतलं होतंस आणि हे कर्ज त्यांनी तुला परतफेड त्याची जेव्हा मागितली, त्यावेळेला तू त्याची हेटाळणी केली. त्याला ते परतफेड काही त्याची केली नाही. आणि तो जो ब्राह्मण होता, तो अतिशय लोभी होता किंवा त्याला त्याचे जे पैसे आहेत, ते परत हवे होते. पण तू काही दिले नाही आणि त्याच ह्याने तो तळतळाट देऊन तुला तो ब्राह्मण जो आहे त्यांनी आत्महत्या केली. लोभी होता ब्राह्मण, द्रव्यास्तव दिधला प्राण, आत्महत्या केलीच त्याने, तोची पिशाच झाला असे. आणि तो आता पिशाच झालेला आहे आणि तो पिशाच तुझा हा वंश चालू देणार नाही. तुझा जो मुलगा होईल त्याला तो मारून टाकणार आहे आणि तुलाही एक दिवस तो मारून टाकणार आहे, असं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि तो तुझा गर्भपात करतोय आणि म्हणून तुला अशा प्रकारे त्रास व्हायला होतो आहे. त्यामुळे हे तुझं प्रारब्ध आहे, की तू मागच्या जन्मांमध्ये त्या व्यक्तीकडनं घेतलेलं कर्ज फेडलं नाही आणि ते कर्ज न फेडल्यामुळे त्या पैशांच्या हव्यासापोटी म्हणा किंवा त्याचे पैसे मिळत नाहीत, या त्रासातून म्हणा, त्या व्यक्तीने आत्महत्या केली आणि आज ते पिशाच्च तुला ह्या जन्मामध्ये त्रास देत आहे. तरी मग ती आता विचारणा करते, की आता हे सगळं जेव्हा कळतं त्यावेळेला आपल्याला पश्चाताप होणारच, की अरे एवढं कारण शेवटी दुःख आहे तिच्या आयुष्यामध्ये. त्यामुळे ती त्या सगळ्यांच्या पाया पडते, की ठीक आहे माझ्याकडनं चूक झाली, असं झालं, तेव्हा मला काही कळत नव्हतं वगैरे, वगैरे. पण आता ह्यातनं काही मला मुक्ती आहे का? मी काय करू म्हणजे मी ह्याच्यातनं माझा हा दोष जो आहे तो दूर जाईल आणि तो पिशाच्च मला काही त्रास देणार नाही. तर कृपया तुम्ही मला हे सांगावं. आणि मग त्या विद्वानांनी तिला एक उपाय सांगितला, की "तू अशा प्रकारे कर, म्हणजे तुला ह्या सगळ्यातनं मुक्ती मिळेल." जरी त्याची करावया उद्धार गती, की ज्याने तुझे हे पैसे घेतलेले आहेत, तर त्याच्यासाठी तुला काय करायचं आहे, की त्याच्या द्रव्याचा अपहार जो झालेला आहे, त्याचं दशक्रिया झालेली नाही. तो मेल्यानंतर त्याच्या पाठीमागे कदाचित कोणी नसेल आणि त्यामुळे त्याचा जो उत्तरक्रिया जो आहे, मृत्यूनंतरचा 16वा जो विधी आहे, 16वा संस्कार जो आहे, तो त्याचा काही झालेला नाही आणि तू त्याचा तो 16वा संस्कार कर. अंत्येष्टीचं जो कर्म आहे, ते त्याचं तू कर आणि ₹100 त्याच्या गोत्रामध्ये जन्मलेल्या ब्राह्मणाला म्हणजे ज्याचं कोणाचं शौनक गोत्र असेल, अशा कुटुंबाला तू ₹100 दे. म्हणजे तुझं काम होईल आणि त्यानंतर तू कृष्णा नदीच्या तीरावरती जा. त्या ठिकाणी तू 1 महिनाभर उपवास करायचा आणि हे उपवास केल्यानंतर त्या सगळ्या तीर्थांमध्ये, जे आपण मागच्या अध्यायांमध्ये पाहिलं महाराजांनी त्या सगळ्या तीर्थांचं वर्णन केलंय. तर त्या तीर्थांमध्ये जाऊन तू अ, स्नान करायचं आणि त्या स्नानाने तुझी पापातून मुक्ती होईल आणि तिथं असलेल्या औदुंबराच्या वृक्षाला तू त्याचं रोज पूजन करत जा. कारण औदुंबराच्या ठिकाणी महाराज वास्तव्याला आहेत. त्यामुळे त्या औदुंबर वृक्षापाशी तू रोज त्याची पूजा करायची आहे. असं 7 दिवस तुला करायचंय. 1 महिनाभर उपवास करायचा आहे. रोज तीर्थामध्ये स्नान करायचं आहे आणि महाराजांचे जे चरण आहेत, त्या चरणांवरती तुला रोज अभिषेक करायचा आहे. अशा प्रकारे जर तू केलं, तर सद्गुरूंच्या कृपेने गुरु महाराज तुझ्यावरती कृपा करतील आणि त्या कृपेने महाराज तुला ह्या सगळ्यातनं नक्कीच दूर करतील. कारण हे औदुंबराचं ठिकाण हे साधं सुद्धा ठिकाण नाही, तर साक्षात तिथे महाराज आहेत. स्थान असे श्री गुरुचे, श्री नृसिंह सरस्वतींचे, तुझे दोष जातील साचे, होतील पुत्र शतायुषी. आणि अशा त्या औदुंबराच्या ठिकाणी जर ह्या प्रकारे जर तू ही सगळी उपासना केली, त्याचं अंत्येष्टीचं कर्म केलं, ते ₹100 चक्रव्याढ व्याजाने जे झालेलं आता तुझं कर्जाची परतफेड आहे, ते ₹100 तुला त्याला गोत्रामध्ये द्यायचे आहेत. तर तुला शतायुषी 100 वर्ष जगणारी नक्की मुलं होतील. महाराज हे कृपाळू आहेत, तुझ्यावरती नक्की कृपा करतील. असं ते जे विद्वान आहेत ते तिला सांगतात.
तर ही कोड्यात पडते, की मी साधी गरीब व्यक्ती आहे. माझ्याकडे एवढे ₹100 नाहीत, पण मी शरीराला कष्ट करून उपवास करू शकते. तुम्ही म्हटलाय तसं मी स्नान करू शकेल, पण ₹100 काही मी देऊ शकत नाही. तरी मला ह्याच्यावरती तुम्ही काहीतरी मार्गदर्शन करावं. तर ते विप्र म्हणतात, "आम्ही शास्त्रामध्ये जे सांगितलं आहे त्यानुसार तुला सांगितलं. आता तू सद्गुरूंची सेवा कर. गुरु महाराजांची तिथं जाऊन सेवा कर. गुरु महाराज तुला जसं मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने तू करावं." असं ते त्या विप्र जे आहेत, तिथले जे विद्वान आहेत, ते त्या स्त्रीला सांगतात. असं म्हणून "येणे परी ती नारी, सांगे आपण निर्धारी, ऐकून या द्विजवरी, निरोप दिसला त्यावेळी." की आता तू काय करायचं आहे, तर मनःपूर्वक सद्गुरूंची सेवा करायची. त्या औदुंबरला रोज प्रदक्षिणा मारायच्या. कारण त्या औदुंबराच्या ठिकाणी महाराजांचा वास आहे. असं म्हणून ती जी स्त्री आहे, ती आता तिच्या मार्गाला निघालेली आहे. त्या तीर्थांवरती ती जाऊन स्नान करते आहे. स्नान करून औदुंबराच्या ठिकाणी अतिशय प्रेमपूर्वक महाराजांची त्या ठिकाणी पूजा उपासना करते. औदुंबराला प्रदक्षिणा मारते आहे. असं तिने 7 वेळा त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारलेल्या आहेत, पूजा केलेली आहे. उपवास सुद्धा महाराजांचा त्या ठिकाणी 3 दिवस तिने केलेला आहे. म्हणजे ती तिथंच राहिली आहे तशी. त्यावेळेला 15 किलोमीटरचं जे अंतर आहे, ते खूप आहे. आत्ताच्या काळात आपण 15 मिनिटं म्हणूया काय 15-20 मिनिटात गाडीवर जाता येईल. पण त्यावेळेला 15 किलोमीटर म्हणजे या गावातनं तिकडं जायचं म्हणजे तिथंच जाऊन राहायचं. त्यामुळे व्रतस्थ भावनेनं ती त्या ठिकाणी गेलेली आहे, की सगळं काम करून झाल्यानंतरच मी आता पुन्हा येणार आहे. असं घरच्यांना सांगून ती त्या ठिकाणी गेलेली आहे आणि त्या ठिकाणी ती रोज तिचं तीर्थस्नान जे आहे ते करायचे. औदुंबराची पूजा उपासना, महाराजांची सेवा उपासना ही सगळे नित्यक्रमाने करायचे आणि असं 3 दिवस तिचे झाल्यानंतर ज्यावेळेला हे सगळं करून झाल्यानंतर तेव्हा एका सगळं भोजन वगैरे झाल्यानंतर झोपली होती रात्रीच्या वेळेला. तर त्यावेळेला स्वप्नामध्ये ते जे पिशाच्च आहे, ते पिशाच्च तिच्या स्वप्नामध्ये येतं आणि ते तिला म्हणतात, की "माझे पैसे मला दे." आता त्या पिशाच्याला बघितल्यानंतर ती अतिशय घाबरते. की मी कुठून तुझ्याकडे मी काही पैसे देऊ शकत नाही आणि तो पिशाच असं म्हणतो, "मी तुझ्या सगळ्या मुलाबाळांना खाऊन टाकणार आहे आणि तुझा वंश जो आहे, तो सगळा संपवून टाकणार आहे, निर्वंश करून टाकणार आहे तुम्हाला. त्यामुळे तू माझे पैसे दिले नाहीस, मला त्रास झाला त्या गोष्टींमुळे. त्यामुळे मी हे केल्याशिवाय काही राहणार नाही. अद्यापि तू न द्रव्य देसी, घेईन तुझ्या प्राणासी, पुढे तुझ्या वंशासी, वाढवणे दी सर्वदा." की आता जर तू मला हे पैसे दिले नाहीस, बघा माणूस मेला आहे. तरी सुद्धा तो काय म्हणतोय, "आता जर तू माझे पैसे दिले नाहीस, तर तुला तर मारणारच आणि तुझा वंश सुद्धा खंडित करून टाकेल." असं बघितल्यानंतर हे सगळं स्वप्नामध्ये चालू आहे. ती घाबरते आणि त्या औदुंबराच्या झाडाच्या पाठीमागे जाऊन लपते. तर तेवढ्यात महाराज त्या ठिकाणी प्रकट होतात आणि त्या पिशाच्याला दरडावतात. "काय रे, माझी ही भक्त आहे आणि मी हिला अभय दिलेलं आहे. अभय देवनी नारीसी, निवारिले ब्राह्मणासी, पुसती श्री गुरु तयासी, का मारिशी स्त्रियेसे." त्या स्त्रीला अभय दिलं, की काही काळजी करू नकोस आणि त्या पिशाच्याला दरडावून महाराज विचारतात, "का रे, मग ह्या स्त्रियेला त्रास देतोस तू?" आणि तो म्हणतो, "महाराज, हिने माझे पैसे घेतलेले आहेत आणि तुम्ही तर दयाळू आहात, तुम्ही तर न्यायाधीश आहात. तुम्ही कोणावरती अवकृपा करत नाही. तर तुम्ही असं करू नका आणि माझ्यावरती अन्याय करू नका." असं तो पिशाच महाराजांना सांगतोय. "स्वामी कृपाळू सर्वांसी, आमुचे शत्रूचा पक्षपात करिसी, तुम्ही यतीश्वर तापसी, पक्षपात करू नये." की तुम्ही संन्यासी आहात. तुम्ही असा पक्षपात करणं योग्य नाही. तिने माझे पैसे घेतलेले आहेत. ते पैसे तिने मला द्यायला पाहिजे. त्यामुळे माझ्या शत्रूचा तुम्ही बाजू घ्यायची नाही, असं तो पिशाच्च महाराजांना सांगतो आहे. आणि त्यावेळेला महाराजांना राग आला. ते पिशाच्च आपल्याला ज्ञान देतंय आणि ही माझी भक्त आहे, ही माझी सेवा करतीये आणि म्हणून महाराज काय म्हणतात, "ऐकोनी तयाचे वचन, श्री गुरु म्हणती कोपोन, उपद्रविसी का भक्तजन, तू ते शिक्षा करीन." आणि महाराज त्या ठिकाणी चिडलेले आहेत आणि त्या पिशाच्याला म्हणतायत, की "तू माझ्या भक्तांना त्रास देणार का? मी माझ्या भक्तांचं रक्षण करणार आहे आणि जर तू तिला त्रास दिलास, तर मी तुला शिक्षा करीन. त्यापेक्षा मी जे सांगतोय ते ऐक. ती तुझं अंत्येष्टीचं कर्म करेल आणि तिच्याकडे जेवढे पैसे असतील, तेवढे ती तुला देईल. तेवढ्यात तू समाधान घे, तर मी तुला सद्गती देईल. अन्यथा तुला सद्गती मिळणार नाही. तू असाच तडफडत राहशील. जे का देईल विप्रवनिता, तुवा अंगीकारावे तत्वता. जरी नाहीये तुझिया चित्ता, तरी जाई येथून." जर हे तुला मान्य नसेल, तर तू इथनं निघून जा आणि तुझे पुढचे जे तुला त्रास भोगावा लागणार आहे, तो तुला भोगावा लागेल. पण जर तू मी म्हणतोयस ते मान्य केलं, तर तुला या क्षणी मी तुला सद्गती देईल. कारण माझ्या भक्तांचं रक्षण करण्याचं मी सगळ्यांना दिलेलं आहे. त्यामुळे "रक्षीन आपुल्या भक्तांसी, वंशोवंशी अभिवृद्धेसी, पुनरपि जरी पाहोयसी, तरी शिक्षा करू जाण पहा." महाराज काय म्हणतायत, की मी माझ्या भक्तांना रक्षण करण्याचं आशीर्वचन दिलेलं आहे. त्यामुळे परत जर हिच्याकडे वाकड्या डोळ्यांनी पाहिलंस, हिच्या वंशावर जर डोळा ठेवलास,
तर मी तुला शिक्षा करेल. हिच्या वंशामध्ये कायमस्वरूपी वंशवेल जी आहे ती वाढणार आहे. महाराज क्रोधिष्ठ होऊन त्या पिशाच्याला म्हणतायत आणि तो महाराजांचा क्रोध बघून ते पिशाच शरण जातं महाराजांना. "महाराज मला सद्गती द्या, बाकी मला काहीही नको." त्यावेळेला महाराज त्या स्त्रीला सांगतात, की "तू ह्याचं अंत्येष्टीचं कर्म कर. 10 दिवस सुतक पाळ. त्या 10 दिवस सगळा तिचा क्रियाविधी सगळ्या त्या ब्राह्मणाचा कर आणि तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत, त्या पैशानी दानधर्म कर आणि जेवढे तुझ्याकडे पैसे आहेत तेवढे देऊन टाक. तुझं हा पिशाच तुला काही त्रास देणार नाही आणि नक्की तुला संतती प्राप्त होईल. येणे परी तयासी श्री गुरु सांगते स्त्रियसी जे असेल तुझं पाशी अर्पण करी तया नावे. त्याच्या नावाने तू अर्पण कर. त्याच्या नावाने अंघोळ कर नदीमध्ये जाऊन, की हा मेला म्हणून. असं म्हणून तू अंघोळ त्याच्या नावाने कर. कर्म केल्यावर 10वे दिवशी गती होईल तुझला जाणं. तिने जेव्हा 10व्याचं हे कर्म करेल, त्यावेळेला तुला नक्की सद्गती जी आहे ती तुला लाभेल असं त्या पिशाच्यालाही महाराजांना सांगितलं. आणि त्या ठिकाणी महाराजांनी त्या स्त्रीला सांगितलं, की तुझा हा ब्रह्महत्येचा दोष या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर आणि माझ्या सेवेने दूर झालेला आहे. आता काही काळजी करू नकोस. तुला मुलगा आणि मुलगी पूर्णायुष्य त्यांचं जेवढं आयुष्य असेल, ते पूर्ण आयुष्य ते जगतील. बघा, गुरुचरित्रामध्ये हे शब्द फार बारकाईने अभ्यासायचे असतात. अनेकदा महाराजांनी उल्लेख करताना तुम्हाला शतायुषी पुत्र होतील असा आशीर्वाद दिलेला आहे. इथं महाराज काय म्हणतायत, तुम्हाला कन्यापुत्र पूर्णायुष्य होतील म्हणते श्री गुरु. कन्यापुत्र पूर्णायुष्य म्हणजे त्यांचं जे काही आयुष्य असेल, त्यांना ब्रह्मदेवाने 100 वर्षाचं आयुष्य दिलं असेल, 80 दिलं असेल, 70 जे काही त्यांचं आयुष्य दिलं असेल, ते पूर्ण आयुष्य जगतील अशी तुला संतती प्राप्त होईल. आशीर्वादामध्ये सुद्धा प्रत्येक शब्द हा बारकाईनं पाहायचा असतो. महाराज कसे आशीर्वाद देतात. आणि असं हे सगळं प्रसंग स्वप्नामध्ये पाहिल्यानंतर ती अचानक जागेवर येते, शुद्ध येते तिला किंवा जाग येते आणि ती घाबरते आणि विप्रवनिता भयचकिती ज्ञाने पाहे श्री गुरुमूर्ती न विसंबे मनात. ती आजूबाजूला पाहते कुठे आहेत महाराज, पण तिला कुठंच काही दिसत नाही. पण स्वप्नामध्ये जसा दृष्टांत झालेला असतो त्या प्रकारे ती सगळी कृती करते. 10 दिवस त्या सगळे जे विधी आहेत ते करते, सुतक पाळते, त्या ठिकाणी संगमामध्ये स्नान करते आणि जे काही तिच्याकडे असेल त्या पद्धतीने ती दानधर्मही करते. त्या पिशाच्याला महाराजांनी सद्गती दिलेली आहे. ही जी महाराजांची भक्त आहे, त्यांचं रक्षण करून महाराजांनी तिला वंशवेल वाढीचा सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे. असंच एका दिवशी महाराज त्या ठिकाणी तिच्या स्वप्नात येतात आणि 2 श्रीफळ जे आहेत ते तिच्या ओटीमध्ये महाराज देतात आणि महाराज म्हणतात, "काही काळजी करू नको. आता घरी जा आणि तू जे काही व्रत केलेलं आहेस, या व्रताचं पारणं कर, उद्यापन कर. तू काही निश्चिंत राहा. तुला व्यवस्थित आता मुलं होतील. तुझं मुलं मरणार नाहीत." असा महाराज आशीर्वाद देतात. ते अतिशय आनंदित होते आणि आनंदित होऊन ती पुन्हा आपल्या गावी येते आणि गावी आल्यानंतर तिच्या पतीला ही सगळी गोष्ट सांगते. पुढे ते नारीसी पुत्र युग्म शतायुषी झाले श्री गुरु कृपेसी एकचित्ते परियसा. आता पुढे जाऊन तिला काही दिवसानंतर 2 जुळी भावंडं झालेली आहेत. 2 जुळी मुलं झालेली आहेत. महाराजांच्या आशीर्वादाने तिला 2 जुळी मुलं झाली आहेत. आणि मग यथावकाश जसं त्यांचं वय वाढतं 8व्या वर्षी व्रतबंध करायचा असतो, मुंज करायची असते. म्हणून मोठ्या मुलाची मुंज करण्याचा ती घाट घालते आणि जो छोटा मुलगा आहे त्याचा चौल कर्म म्हणजे अ, केस काढण्याचा जो भाग आहे, तो त्या ठिकाणी छोट्या मुलाचा चालू असतो. अशा वेळेला अतिशय आनंदामध्ये सगळा समारंभ वगैरे जो आहे तो चालू असतो. परंतु गाडी सरळ चालेल ते आयुष्य कसलं? हे सगळा आनंदोत्सव चालू असताना तिचा लहान मुलगा जो आहे, या लहान मुलाला अचानक धनुर्वात होतो आणि हा धनुर्वात होऊन त्याचं संपूर्ण शरीर धनुष्यासारखं होतं. त्यावेळेला काही धनुर्वातावरती इंजेक्शन नव्हते. त्यामुळे त्यावेळेला धनुर्वात म्हणजे महाव्याधी. त्यामुळे तो त्या व्याधीने ग्रस्त होतो. सगळ्या प्रकारचे औषध उपचार करतात, पण काही केलं तर काही तयार होत नाही. त्याचा अवयव संपूर्ण वाकतं आणि ज्यावेळेला पूर्ण ते शरीर वाकतं, त्यावेळेला माणसाचा मृत्यू होतो. अवयवे अति वाकवणी, दिसे भयानक नयनी, येणे परे दिवस तिनी, कष्ट तसे तो बाळ. जसं-जसं त्याचं शरीर वाकडं होत गेलं, अतिशय वेदना त्या बाळाला होत आहेत आणि ते सगळं बघून त्या आईला किती वेदना होत असतील. बघा, हे याला म्हणतात डायरेक्ट पापाचे दोष आणि इनडायरेक्ट दोष किंवा इनडायरेक्ट फळं. की त्रास होतोय मुलाला त्याच्या कर्मानुसार. पण इनडायरेक्टली जो आईला त्रास होतोय कारण शेवटी आपल्याला स्वतःला त्रास झाला तर आपण सहन करू शकतो एक वेळ. पण आपल्या प्रिय व्यक्तीला जेव्हा त्रास होतो, त्याची वेदना जास्ती असते. हे दशरथाच्या उदाहरणावरून आपल्याला चांगलं माहिती आहे. की पुत्रवियोगाने मरशील असा जो त्याला शाप असतो, तर मुलाच्या विरहाने
जे दुःख असतं ते मृत्यू समान असतं. त्यामुळे त्या एका 7 वर्षाच्या कोवळ्या मुलाचं ते सगळं शरीर बघताना, त्याला होणाऱ्या पीडा बघताना, त्या आईचं काळीज जे आहे ते अतिशय पिळवटून निघालं आणि ती अतिशय दुःखाने आरडाओरडा करत असते, की माझ्या मुलाला कोणीतरी वाचवा. परंतु चौथ्या दिवशी तिचा मुलगा मरण पावतो. आणि जोरजोरात मग कपाळ आपटायचं, छाती वडवायची. अशा प्रकारे ती माता जी आहे, ती दुःख व्यक्त करते. ते काय माझं नशीब आहे, की कशाप्रकारे माझ्या ह्या आयुष्यामध्ये काही चांगलं होतच नाही आणि माझा हा मुलगा जो आहे, तोही या ठिकाणी मेलेला आहे. त्याच्या डेड बॉडीवरती ती खूप आक्रोश करते, कपाळ आपटते, छाती पिटत राहते, की कसं हे माझं हे होणार? मी बिचारा ह्याच्याकडे बघून, की माझ्या उतारवयामध्ये हे सगळे माझे रक्षण करतील, असं बघून मी आशावादी जगत होते. कारण ऑलरेडी माझी 5 मुलं जी आहेत, ती मेलेली होती. त्यानंतर जे काही मी कर्म केले त्याच्यामुळे महाराजांच्या कृपेने मला ही 2 मुलं झाली होती. परंतु त्यातला सुद्धा आता हा मेलेला आहे. काय करावं? पुत्र व्याले 5 जण, त्यात हे निधान. जेव्हा झाले गर्भधारण तेव्हापासून संतोष. की आधीच 5 माझी मुलं मेली होती. जेव्हापासून ह्यांची गर्भधारणा झाली, तेव्हापासून मला फक्त आनंदच होत होता. डोहाळे जेव्हा लागले, तेव्हा डोहाळ्यांमध्ये मला सुद्धा काही असं वाईट अप्रिय काही घडलेलं नाही. तर असं का व्हावं? असं म्हणून ती अतिशय दुःख करत राहते. पण शेवटी गावातले लोकं तिला समजवतात, की आता जे झालंय त्याला काही आपण टाळू शकत नाही. त्यामुळे तू उगाच दुःख करण्यापेक्षा आता थोडंसं ही डेड बॉडी जी आहे ती उत्तरक्रियेसाठी आम्हाला सोपव आणि म्हणजे जेणेकरून आम्ही त्याला पुढचा विधी करू शकू. ती माता आहे आणि ती माता अतिशय उद्विग्न होऊन ह्या सगळ्यांसमोर हे मांडत राहते. असं कसं झालं? मी माझे दोष परिहार व्हावेत म्हणून सद्गुरूंची सेवा केली. मी एवढी व्रतवैकल्य त्यांनी सांगितले तसं सगळं केलेलं आहे आणि म्हणून ती महाराजांची आठवण काढते. काय महाराज तुम्ही तर मला आशीर्वचन दिलं होतं, की आता तुझी मुलं मरणार नाहीत म्हणून. तुमच्या आशीर्वादावर, तुमच्या वचनावरती विश्वास ठेवला होता मी. सगळ्या गावाला ओरडून सांगितलं होतं, अशा प्रकारे मला महाराजांनी आशीर्वाद दिलेला आहे आणि तू तर साक्षात परमेश्वर आहे, त्रयमूर्ती अवतार. तू नृसिंह सरस्वती नर, ध्रुवा बिभीषणा दिदलावर, केवी सत्य म्हणे आता. की तू ध्रुव बाळाला आशीर्वाद दिलास आणि त्याला एक अढळ स्थान दिलं. तू बिभीषणाला आशीर्वाद देऊन सोन्याची लंका दिलीस. एवढे तुझ्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द हा त्रिकालबाधित सत्य असतं. मग तुझ्याच मुखातून आलं होतं ना, की आता तुझी मुलं मरणार नाहीत म्हणून. म्हणून तुझ्यावरती मी विश्वास ठेवला होता. इतका निष्ठुर का झालास माझ्यावरती? मी काय तुझी चूक केली होती, की तू माझ्यावर अशा प्रकारे इतका कठोर व्हावास? तुझ्याच कृपेने झालेला मुलगा तूच हिरावून न्यावास, इतका दुष्ट तू कसा झालास? आपण केले पुरश्चरण, फळ आले मज साधन. आता तुझवरी देते प्राण, काय विश्वास आहे तुझे स्थानी? बघा, एक तर आधी मुलं नव्हती. ती 5ही मुलं मेलेली होती. महाराजांच्या कृपेने तिला 2 मुलं झाली आहेत. महाराजांनी दिलेली आहेत. म्हणजे तिच्या खात्यात काही नव्हतं. पण मग सद्गुरू कृपेने तिला 2 मिळाले. त्यातलं एक गेल्यानंतर सुद्धा आता ती महाराजांनाच दोष लावतेय, की तुमच्या शब्दावरती मी विश्वास ठेवला होता. म्हणजे ज्याच्याकडे काहीच नसतं, जो गरीब असतो, त्याला महाराज श्रीमंत करवतात आणि नंतर एखाद्या आयुष्यात काहीतरी फटका बसला, तर तोच व्यक्ती महाराजांनाच दोष देतोय. असं आपल्या आयुष्यात अनेकदा घडतं. अनेक सेवेकरांच्या बाबतीत हे घडतं. प्रत्येकाचं आयुष्य तुम्ही मागे वळून पाहिलं तर सगळेच जण सामान्यच होते. पण जसाही महाराजांचा सहवास आपल्या आयुष्यात लाभला, त्याच्यानंतर आपलं आयुष्य उत्तरोत्तर बदलत गेलं. पण जेव्हा-जेव्हा आपल्या आयुष्याची गाडी थोडीशी उताराला लागली, काहीतरी संकट आलं, आपण दोष महाराजांना देत गेलो. "महाराज, काय मग तुमची एवढी सेवा करून उपयोग आहे? असं कसं झालं माझं?" आठवण काढा की आपल्या जुन्या दिवसांची. कसे होतो आपण? कोणी व्यसनाधीन होतं, कोणी गरीब होतं, कोणी व्याधीग्रस्त होतं, कोण कुठल्या प्रकारच्या दोषांनी ग्रस्त होतं. महाराजांनी आपल्याला अशा प्रकारे सगळ्यातनं बाहेर काढलं. आता थोडासा त्रास झालाय तर आपण महाराजांना किती बोल लावतोय. तशीच ती माता आता महाराजांना म्हणतेय, "तुमच्यावरती विश्वास ठेवून मी इथपर्यंत आले होते. आता माझा तुमच्यावरती सुद्धा विश्वास राहिला नाही. काय विश्वास आहे तुझे स्थानी? काय त्या औदुंबराच्या ठिकाणी तू आहेस म्हणून सांगतोयस. आता माझा काही विश्वास राहिलेला नाही." आणि हे सगळीकडे प्रसिद्ध होईल, की तुझ्यावरती मी विश्वास ठेवला आणि तूच त्या माझ्या मुलांचा घात केलास म्हणून. कीर्ती होईल सृष्टीत, आमचा तू हा केला घात. पुढे तुझं भजती भक्त, काय भरवसा त्यासी. की बाबा रे, तुझे हे अजून अशी प्रसिद्धी होईल, की ह्या बाईने त्या महाराजांवर विश्वास ठेवला आणि त्यांना मुलं झाली, पण ती मुलं सुद्धा मेली. तुझ्या वचनावरती कसं लोकांनी विश्वास ठेवा आणि पुढे जे तुझे भक्त होतील, ती सगळी भक्त हेच तुला म्हणतील, की तुमच्या वचनावर आम्ही कसा विश्वास ठेवावा? काय उद्विग्नता असेल त्या मातेची, की ज्यांच्या कृपेने तिला हे प्राप्त झालंय त्यांनाच ती बोल लावते आहे. असं सगळं ती दुःख जे आहे ती त्या ठिकाणी व्यक्त करत असते.
शेवटी ते सगळे जे गावातली लोकं आहेत ते तिला म्हणतात, की "असं करू नकोस. ही डेड बॉडी जी आहे ती आम्हाला दे." ती म्हणते, "जर तुम्हाला ह्याला घेऊनच जायचं असेल, तर मी सुद्धा त्याच्याबरोबर सती जाते." गावातले लोकं म्हणतात, "हे हे काही शास्त्राला धरून नाहीये. मुलासोबत कोणी सती जात नाही. तू असं काही करू नकोस." परंतु ती काही ऐकायला तयार नाही. "नाना परी तियेसी, बोलती लोक परी केला नियम निश्चयेसी, प्राण त्यजेन पुत्रासवे." मला घेऊनच जायचं असेल ना, मी पण त्याच्यासोबत मरणार, असा मी निश्चयच केलेला आहे. काय करायचं ते करा. मग गावातले लोकं हतबल होतात. बिचारे वाट बघत बसतात, की जर याला दिवसा उजेडी जर संस्कार केले नाहीत, तर अख्ख्या रात्रभर डेड बॉडी अशीच ठेवावी लागेल. दुसऱ्या दिवशी त्याला पूर्ण वास येईल. त्यामुळे तू हे सगळे समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण काहीही होत नाही. तेवढ्यात त्या ठिकाणी एक ब्रह्मचारी येतो, संन्यासी येतो आणि तो आल्यानंतर तो तिला ब्रह्मज्ञान देत आहे. "इतुकिया अवसरी आला एक ब्रह्मचारी, सांगती ते सविस्तारी आत्मज्ञान ते वेळी." काय घडणार आहे ते पुढच्या अध्यायात आहे. आत्मज्ञान काय असतं? कोण आहेस तू? ह्याचं ज्ञान तो ब्रह्मचारी साधा-सुधा नाही, साक्षात महाराज त्या ठिकाणी आलेत. कारण तिने बोल महाराजांना लावलेत. आपण मागे एक स्तोत्र म्हटलं होतं, त्या दलादान मुनींचं. महाराजांनी त्यावेळेला काय म्हटलं, "कोणी माझं प्रेमाने किंवा कोणी रागाने जरी आठवण काढली, तरी मी स्मर्तृगामी आहे. स्मरण करता क्षणी धावून येणार आहे. त्यामुळे कोणी मला नावं ठेवून दुष्ट भावनेने जरी माझं नाव काढत असेल, तरी मी त्या ठिकाणी हजर होतो." महाराजांनी याची प्रचिती दिली आहे. ती महाराजांवर रागे भरत असते. महाराज त्या ठिकाणी येतात, पण वेश बदलून येतात आणि ते तिला आत्मज्ञान देणार आहेत आणि ह्याची गोष्ट जी आहे ती पुढल्या अध्यायात आपल्याला समजेल असं सिद्धमुनी म्हणतात. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका, ब्रह्मचारी अपूर्विका बोधिता झाला ज्ञान तिसे. पुढच्या अध्यायामध्ये पुन्हा एकदा महाराजांनी आत्मज्ञान दिलेले आहे, जसं त्यांनी 12व्या अध्यायामध्ये आपल्या मातेला दिलेलं आहे. तशाच प्रकारचं ज्ञान पुढच्या अध्यायामध्ये या मातेला सुद्धा महाराज देणार आहेत. म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे श्री गुरुचरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर, शतायुषी पुरुष होय. भक्तिपूर्वक श्रवण करती. ही ओळ व्यवस्थित ऐका. भक्तिपूर्वक श्रवण करती, व्याधीन होय शरीराप्रती, पूर्णायुषी ते होती, सत्यमाना माझे बोल. जे कोणी हे गुरुचरित्र अतिशय तन्मयतेने, एकाग्र चित्तेने ऐकेल, त्याला कुठल्याही प्रकारची व्याधी होणार नाही. ह्या माझ्या म्हणण्यावरती तुम्ही विश्वास ठेवा, असं गंगाधर सरस्वती आपल्याला सांगत आहेत. आणि अशा प्रकारे त्यांनी हा अध्याय या ठिकाणी अपूर्ण ठेवलेला आहे. प्रत्येक गोष्टीला नक्कीच कारण असतं. कारण आत्मज्ञान द्यायचं म्हणजे आपली मानसिक स्थिती त्या गोष्टींसाठी तयार असणं आवश्यक आहे. इथं मानसिक स्थिती काय आहे? त्या मातेचा उद्वेग आहे. लाटा जोरजोरात त्या रागाच्या लाटा ज्या आहेत, त्या उसळत आहेत. अशा उसळलेल्या लाटांमध्ये होडी नेता येत नाही, नाव घेऊन जाता येत नाही. अशा उसळलेल्या लाटांमध्ये, रागामध्ये, द्वेषामध्ये, अन्य कुठल्याही भावनेच्या सर्वोच्च पातळीमध्ये अतिशय आनंदात असताना सुद्धा आत्मज्ञान मिळत नाही. म्हणून ज्याचं मन शांत झालेलं आहे, त्यालाच आत्मज्ञान मिळतं आणि म्हणून हा अध्याय इथेच थांबवलेला आहे. अन्यथा पुढे अजून अध्याय वाढवता आला असता. परंतु आपली मनस्थिती तशी नाहीये. कारण नामधारकांची अशी साधारणतः भावना असावी, की जे कोणी गुरुचरित्र वाचत असतील, ते एकाग्र चित्ताने वाचत असतील, अतिशय तन्मयतेने वाचत असतील आणि त्यामुळे ह्या वाचणाऱ्याची मनस्थिती आता सध्या वाईट झालेली आहे. कारण महाराजांनीच इथं आशीर्वाद दिला होता आणि असा कसा तो मुलगा मेला? अशी द्विधा मनस्थिती झालेली आहे आणि अशा द्विधा मनस्थितीमध्ये जर त्याला आत्मज्ञानाचे डोस दिले, तर ते आतपर्यंत जाणार नाहीत. म्हणून या ठिकाणी अध्याय जो आहे, तो या ठिकाणी थांबवलेला आहे. अशा प्रकारे ही गोष्ट घडतीये, कथा घडतीये, ती आणि पुढं चालूच राहणार आहे. पण आजच्या अध्यायातल्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्याला समजून घेणं क्रमप्राप्त आहे. कारण आपल्या जीवनाशी अत्यंत जोडल्या गेलेल्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं औदुंबराचं महात्म्य पुन्हा एकदा अधोरेखित केलेलं आहे, की औदुंबराच्या ठिकाणी महाराजांचा वास असतो आणि जो कोणी कुठलाही प्रश्न घेऊन ह्या औदुंबराची पूजा, अर्चा, प्रदक्षिणा ज्या माध्यमातून त्याला जी जमेल, औदुंबराचे झाडं लावणं, त्याची वाढ करणं ही एक सेवाच आहे. रोज औदुंबराचं जिथं झाड असेल तिथे जाऊन पाणी घालणं ही एक सेवाच आहे. त्या औदुंबराची खालची जी मुळाच्या इथली माती आहे ती कपाळाला लावणं ते एक भस्मच आहे. कारण त्या औदुंबराच्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य आहे आणि ज्या ठिकाणी महाराजांचं वास्तव्य असतं, त्या ठिकाणी कशाचीही कमतरता नसते. त्यामुळे औदुंबर जिथेही कुठे असेल, तर तो सदैव पवित्रच असतो.
परंतु ती पवित्रता जी आहे त्याला विधीपूर्वक काही गोष्टी करणंही अपेक्षित असतं. परंतु आपण एवढं जरी लक्षात ठेवलं, की औदुंबराच्या झाडांची आपण जेवढी जास्तीत जास्त रोपं लावू, जेवढी जास्तीत जास्त त्याची लागवड करू, तेवढं निश्चित आपल्याला या जन्मात नाही अनेक जन्मांमध्ये त्याचं फळ मिळणार आहे. हा पहिला भाग. औदुंबर हा कलियुगातला कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष याचा अर्थ जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात. त्या औदुंबराच्या ठिकाणी जो जी इच्छा करेल ती पूर्ण होईल. आपण औदुंबराला प्रदक्षिणा मारत असताना स्वतःला ऑब्झर्व्ह करा. प्रदक्षिणा मारत असताना आपल्या मनात आपण काय-काय विचार करतो. कारण माणसाचं मन कितीही आपण म्हटलं, की आम्ही खूप शांत आहोत, आम्ही फक्त महाराजांचं स्मरण करतोय. नित्यसेवा करताना सुद्धा मन जागेवर राहत नाही. तिथे प्रदक्षिणा मारताना राहत असेल का? हे स्वतःचं स्वतः निरीक्षण करायचं. मग हे प्रदक्षिणा मारता आपण स्वतःच्या मनावरती निरीक्षण करायचं, की माझ्या मनात कसले विचार येतायत. या औदुंबराच्या छायेमध्ये जे काही कल्पिलं जाईल, जे काही त्याची इमॅजिनेशन केलं जाईल, ती प्रत्येक गोष्ट सत्य होणार आहे. असं ह्या औदुंबराला महाराजांनी दिलेलं आशीर्वचन आहे. मग माझ्या मनात, "अरे, माझ्या आयुष्यात किती कष्ट आहेत रे, प्रदक्षिणा मारतोय मी. अरे, हा माझ्याशी असं का वागतो रे?" प्रश्न आहेत माझे. चालू आहेत, प्रदक्षिणा चालू आहेत. कंटिन्युअसली असे सगळे विचार, माझ्या प्रश्नांचे विचार घेऊन मी प्रदक्षिणा मारतोय. मग विचार करा, कालच्या अध्यायात आपण पाहिलं, की जर औदुंबराच्या छायेखाली 11 वेळेला म्हणजे एक एकादशीने रुद्राची म्हटली, तर एक महारुद्र केल्याचं पुण्य मिळतं. म्हणजे शतपटीनं त्याचं पुण्य वाढतं. मग मी माझ्या आयुष्यात हा माणूस माझा असं का वागतो? हा मला का त्रास देतो? माझी सासू मला का त्रास देते? माझी सून मला का त्रास देते? माझा मुलगा असंच का करतो? हे विचार जर आपण प्रदक्षिणा घालताना करत असेल, एक विचार गुणिले 100 इज इक्वल टू तुमचा रिझल्ट. तो मुलगा आणखीन तुमच्याशी वाईट वागणार. तुम्ही "अरे, मी तर एवढी सेवा करते, एवढ्या प्रदक्षिणा मारते, हा मुलगा आणखीनच तापतोय माझ्यावर." फॉर्म्युला आहे. नियम नियमानुसार चालतो. तो कोणाच्याही भावनेवरती आधारित नसतो. औदुंबराच्या खाली जे काही म्हटलं जाईल, जे काही इच्छा धरली जाईल, ती 100 पटीनं फळाला येते. मग मी जर प्रदक्षिणा मारत असताना अन्य हजारो विचार करत राहिले, तर त्या विचारांवर माझं लक्ष नाहीये. कारण मला कळतच नाहीये मी विचार काय करतोय. मी आपलं प्रदक्षिणा मारण्याचं काम करते. माझी शारीरिक कृती चालू आहे. पण आतमध्ये मन तर माझं अस्थिर आहे. आपण साधा नुसता श्वास घेतोय, श्वास सोडतोय, नुसतं आत्ता बसायला लावलं असेल, तरी तुमच्या डोक्यात कितीतरी विचार असतील. कितीतरी विचार. एकदा थोडं शांत होऊन बघा आपले विचार कसे करतो आपण. कुठले विचार करू काही सांगता येत नाही. कल्पनाच नाही करू. मग ही प्रदक्षिणा मारताना सुद्धा आपण कितीतरी विचार करत असतो. हे प्रत्येक विचार 100 पटीनं फलद्रूप होत असतात. म्हणून प्रदक्षिणा मारताना या विचारांवरती लक्ष केंद्रित करून जे अनावश्यक गोष्टी आहेत, त्या बाजूला काढायला शिका. मग आता ह्या बाजूला काढायच्या म्हणजे कशा करायच्या? सोपं आहे. अवघड काहीच नाही. अवघड काहीच नाही. एखादी गोष्ट कमी करायची असेल, तर त्याच्या बदल्यात दुसरी एखादी गोष्टीचं प्रमाण वाढवत जायचं. जसं आपण स्वयंपाकात करतो ना. तिखट जर जास्ती झालं असेल, तर ते तिखट कमी करण्यासाठी आपण लिंबाचा मारा करू, की जेणेकरून ते तिखटाचं प्रमाण कमी जाणवेल. तिखट तर कमी करता येत नाही भाजीतनं. मग आपण असं काहीतरी करतो, जेणेकरून त्यातला तिखटपणा कमी होईल. दह्याचा वापर करू. वेगवेगळे पर्याय आपण वापरतो, की ह्यातलं प्रमाण याचं जी तीव्रता आहे ती कमी व्हायला पाहिजे. तिखट काढता येत नाही. तसंच हे मनातले जे नको असलेले विचार आहेत, ते जर कमी करायचे असतील, तर जे हवे असलेले विचार आहेत, त्याचं प्रमाण वाढवायचं. मग त्यातलं सगळ्यात सोपं काम काय आहे? प्रदक्षिणा मारताना फक्त दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बास एवढ्यावरतीच फोकस करा. दुसरा विचार आला, की लगेच त्याला थांबवायचं. दिगंबरा. आला विचार थांबवायचा. दिगंबरा. रोज करत राहा. असं केल्यानंतर काही दिवसानंतर तुम्हाला हे निरीक्षण तुमचं तुम्हाला हे कोणाला सांगायची गरज नाही. हे तुमचं तुमच्यापुरतं आहे. बघा मी प्रदक्षिणा मारताना मी आजपर्यंत आता इतक्या वर्षांमध्ये हे मी शिकलो ते फक्त सेवेकऱ्यांकडनं. म्हणजे त्यामुळे मी सदैव सेवेकऱ्यांचे खूप धन्यवाद मानतो. अनेक सेवेकऱ्यांचे. प्रदक्षिणा मारताना शेजारी काय चाललंय? हा काय बोलतोय? तिथं कोण थांबलंय? ते माझ्या विरुद्ध बोलतायत का? असं ऑब्झर्वेशन करत. मग आता किती वाजलेत लोकं? काय हा पाय धुतोय का रे? पाय धुवून ये रे. असे अनेक गोष्टींचं निरीक्षण करत. पण अगदी दाखवताना हात-बीत जोडणार, छानपैकी प्रदक्षिणा मारणार. पण नजर काय चालू आहे? एवढीकडे नजर फिरतीये. मनामध्ये विचार सगळे चालू आहेत. काय चाललंय? हा काय बोलतोय? तो काय बोलतोय? तिकडे बघ रे जरा. हे कर रे. असे सगळे विचार करत कृती काय चालू आहे? प्रदक्षिणा मार. महाराजांनी काय सांगितलं? औदुंबराच्या छायेखाली जे काही विचार केले जातील, ते सगळे पूर्ण होतील. आपल्या आयुष्यात तेच घडतं.
कुठे वेगळं घडतंय? म्हणून ही एक ओळ जी आहे ती आवर्जून आपण लक्षात ठेवा, की औदुंबराखाली जे काही म्हटलं जाईल, त्या कल्पवृक्षासमान औदुंबर असल्यामुळे प्रत्येक गोष्टी परिपूर्ण होतात. म्हणून औदुंबराला प्रदक्षिणा मारत असताना जाणीवपूर्वक स्वतःच्या मनाला कंट्रोल करायला शिका आणि तो कंट्रोल म्हणजे त्याला नामाची जोड द्या. या नामाशिवाय दुसरा विचार येताच कामा नये. प्रयत्नाने हे पहिल्या दिवशी 100% होणार नाही. इतकं साधं मन नाहीये. दुसऱ्याला जरी ओरडा-आरडा करून शांत बसवता येतं. मनाशी ओरडा-आरडा पण चालत नाही. त्याला शिस्त लावावी लागते. अशा प्रकारे शिस्त लावून जर ह्या नामाच्या माध्यमातून तुम्ही त्याला तयार केलं, मग जेव्हा हे तयार होईल, त्यावेळेला तुम्हाला जर जो काही प्रश्न असेल, की माझा ही व्यक्ती असं वागते, माझे कोणाकडे तरी पैसे अडकलेत, माझे पैसे आलेत बरं का, माझे पैसे आलेत बरं का. हा विचार करा. तुमचं मन तेवढंच विचार करा आणि औदुंबराच्या खाली तुम्ही म्हटल्या-म्हटल्या 100% ते पैसे येणार तुम्हाला. हे औदुंबराचं महात्म्य हे आपल्याला लक्षात आहे. आपण काय करतोय? मला खूप राग येतोय. माझा राग घालवायचा आहे. औदुंबरा प्रदक्षिणा मारा. महाराज माझा राग घालवा बरं का. प्रदक्षिणा चालू आहे. महाराज माझा राग घालवा बरं का. महाराज माझा राग घालवा बरं का. अरे राग घालवा म्हणजे राग आहे ना. डायबिटीज घालवा का डायबिटीज घालवा असं म्हणून आपण डायबिटीज आहे हे सिद्ध करतो. मग राग जायच्या ऐवजी वाढणारच ना. मग म्हणणार औदुंबराला एवढ्या प्रदक्षिणा मारल्या, माझा रागच जात कसं जाईल? त्या औदुंबराखाली तुम्ही 100 वेळा तेच म्हणताय माझ्याकडे राग आहे म्हणून. त्यापेक्षा म्हणा की मी खूप शांत आहे. मी खूप शांत आहे. मी खूप शांत आहे. संपलं. तुम्ही शांतच होणार. औदुंबर शतपटीनं देणार आहे. तुम्ही म्हणला मला राग येतोय, माझा राग जाऊ दे, माझा राग जाऊ दे. तो रागच 100 पटीनं वाढणार. नियम आहे, विज्ञान आहे. विज्ञान हे कोणाच्याही फेव्हरिझममध्ये जात नाही. तुम्ही खूप वर्षापासून सेवेकरी म्हणून तुम्ही काहीही म्हटलं म्हणून औदुंबर लगेच ते ऐकणार नाही असं होत नाही. नियम नियमाच्या पद्धतीने जातो. तर ही एक गोष्ट महत्त्वाची. त्यानंतर आपण बघितलं गंगाधराचं ते कुटुंब जे आहे कशाप्रकारे गरीब कुटुंबामधनं ते सगळ्या गोष्टी येतात. माणूस ज्यावेळेला दुःखात असतो त्यावेळेला हातपाय सगळीकडे मारण्याचा प्रयत्न करतो, की जशी त्याच्या बायकोनी केलं. याला विचार, त्याला विचार, हे व्रतवैकल्य कर, हे देवधर्म कर. आपणही तेच करतो. आपल्याला विश्वासच नसतो. आपण ज्या केंद्रात आलोय, ज्या महाराजांच्या सानिध्यात आलोय, त्या महाराजांच्याकडे आपला प्रश्न सुटणार आहे. जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपण आज ह्याच्याकडे प्रश्नोत्तर कर, उद्या त्यालाच विचार, हा काहीतरी मला चांगलं सांगेल. मग उद्या तिसऱ्या ज्योतिषाकडे जा. मग कोणतरी आपल्या ओळखीतलं सांगतं, "अरे नाही, नाही इकडे जा, ते साईबाबांकडे नमस्कार म्हणजे तुझं काम होईल." मग आपण तिकडे चाललो. हर तऱ्हेने प्रयत्न करत असतो. एकनिष्ठता नाही आपल्याकडे. स्वाभाविक आहे, माणसाचा स्वभाव आहे. त्यानंतर जो महत्त्वाचा भाग आहे, जे आजच्या अध्यायांमधले 2 गोष्टी ज्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. एक पिशाच्य योनी काय प्रकार आहे, कशाप्रकारे होतो आणि कर्मविपाक सिद्धांत अगदी थोडक्यात समजून घेऊ. पण अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं आपण काल बघितलं, की गुरुचरित्र हे ज्ञान, भक्ती आणि कर्म अशा तिघींचं या तिन्ही गोष्टींचं एकत्रित असलेलं पॅकेज आहे. तो कालच्या दिवशी आपण भक्ती पाहिली. त्याच्या अगोदर आपण ज्ञान पाहिलं. आजच्या अध्यायात आपण कर्म पाहणार आहोत. परत उद्याच्या अध्यायामध्ये ज्ञान पाहणार आहोत. असं सगळं. त्यामुळे एकावरती अवलंबून राहू नका, की एकच गोष्टीच्या मागे. ह्या सगळ्याचं एकत्रित जे स्वरूप किंवा मिक्सचर जे तयार होणार आहे, त्यातनं खऱ्या अर्थाने आपल्याला ज्ञान येणार आहे. तर हा कर्मविपाक सिद्धांत जो आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कर्मविपाक सिद्धांत असं सांगतो, की जो न्यूटननी सांगितला. आपल्याकडे हा पूर्वीपासून आहे. न्यूटननी आजच्या मॉडर्न सायन्समध्ये त्यांनी सांगितला. की प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया ही 100% असते. जेवढं क्रियेचं बल असेल, ज्या ताकदीने क्रिया झाली असेल, तेवढ्याच ताकदीने प्रतिक्रिया होते. हा न्यूटननी सांगितलेला नियम. फॉर एव्हरी ॲक्शन देअर इस अ रिएक्शन. इक्वल अँड अपोझिट डायरेक्शन. समान आहे आणि विरुद्ध दिशेने आहे. आपण जे आयुष्यामध्ये केलेलं असेल, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला परत रिटर्न मिळतेच. अजिबात त्याच्यामध्ये कुठेही एक्सक्यूज दिलं जात नाही, क्षमाशील होत नाही. तुम्ही जर कोणाला चांगलं दिलं, तुमच्या आयुष्यात चांगलं घडणार. तुम्ही जर एखाद्याला वाईट दिलं, तुमच्या आयुष्यात वाईट घडणार. पण आपली साधारणतः अशी संकल्पना असते, की मी माझ्या आयुष्यात तर कोणाशीही वाईट वागलेलं नाही. मी सगळ्यांचं चांगलंच करते, चांगलंच करतो. मी कोणालाही त्रास देत नाही. तरी माझ्या आयुष्यात दुःख का? पुन्हा हा गुरुचरित्र अभ्यास करायचा. काय झालंय? त्या स्त्रीनी मागील कुठल्यातरी जन्मामध्ये त्या ब्राह्मणाकडनं कर्ज घेतलेलं फेडलेलं नाही आणि जन्मांतरेसी कालांतराने तिला हे फळ भोगावं लागले. त्यामुळे आज तुम्ही जे चांगलं वागत आहात, याचं फळ कदाचित तुम्हाला आज मिळेल किंवा येणाऱ्या कुठल्यातरी जन्मात मिळेल. पण आज जे तुमच्या आयुष्यात वाईट होतंय, याचं कारण तुम्ही मागे केलेल्याचा परिणाम. म्हणून दुःखामध्ये सुद्धा सदाचार सोडायचा नसतो. कारण आज जे आपल्याला दुःख भोगावं लागतंय, ह्याचं कारण मागील जन्मांमध्ये दडलेलं असतं. पण ते दुःख भोगत असताना कारण माणूस व्यसनाधीन का होतो? दारूच्या नशेत का जातो? दारूचं व्यसन का जडतं?
मला इतकं टेन्शन आहे आणि ते टेन्शन रिलीज करायचं, थोडंसं रिलॅक्स व्हायचं म्हणून मला दारू प्यायची. छोट्याशा 30 ml वरनं कधी तो बाटलीवरती जातो त्यालाही कळत नाही. पण उद्देश एकच असतो, मला त्या टेन्शनमधनं रिलॅक्स व्हायचंय. किती वेळ रिलॅक्स होतो? एक रात्रभर जोपर्यंत त्या दारूची नशा चढलेली आहे, तोपर्यंत तो रिलॅक्स असतो. माझ्या आयुष्यात काहीच घडत नाही. एकदम आनंदी आनंद आहे. दारू पिणारा माणूस अजिबात बावळटासारखा पीत नाही. त्याला माहिती आहे त्या दारूच्या नशेतनं त्याला जो आनंद मिळतो, तो सगळ्यातनं जे विसरलं जातंय, त्यासाठी ती दारू त्याला आणखीन प्रवृत्त करते, की आणखीन दारू आणि हे दारूचं लॉजिक आहे. कारण दारू मेंदूवरती काम करते. अल्कोहोल जे आहे ते डायरेक्ट इफेक्ट तुमच्या ब्रेनवरती करतं आणि जे तुमचे सेन्सेशन आहे, ते सेन्सेशन सगळे लूज करायला लागतं. सगळी जी आतली इलेक्ट्रिकल सिस्टम आहे, ती सगळी डाउन करतं. सिग्नलच पोहोचत नाही. तो काय बोलतोय, कशाचं तारतम्यच राहत नाही. म्हणजे हार्ड डिस्कचा कॉन्टॅक्ट सगळा ब्रेक करून टाकतो. आणि म्हणून माणूस दारूच्या नशेत जातो, रिलॅक्सेशन पाहिजे म्हणून. पण हे रिलॅक्सेशन किती काळापुरतं आहे? जोपर्यंत ते अल्कोहलचं प्रमाण त्यातलं कमी होत नाही तोपर्यंत. जसं ते दारू कमी होणार, त्याच माणसाला तुम्ही विचारा, "काल असं तू बोलला होतास." तो म्हणतो, "नाही, नाही, मी असं कधी बोललो होतो?" नशा उतरली, माणूस बदलला. मग जर त्याला नामस्मरणाची, सदाचाराची जर नशा लावली, त्यातला आनंद काय आहे हे जर कळलं. आपण भक्ती का करतो? आनंदासाठीच करतो, की महाराजांच्याकडे केंद्रात गेल्यानंतर मला आनंद होतो. सिंपल आहे. याच्या पलीकडे काही आपलं लॉजिक नाहीये. खूप छान वाटतं म्हणून मी येतो. म्हणजे तो जो दारू पिणारा व्यक्ती जे करतोय तेच आपण करतोय. पण दोघांमध्ये फरक असा आहे, त्याची दारू उतरल्यानंतर तो परत नॉर्मलवर येणार आहे आणि आपण जे नामस्मरण करतो, आपण जे आरती म्हणतोय, त्यातलं जे आपल्याला मिळणारं समाधान आहे, हे लाँग टर्म हे कधी उतरतच नाही. आणि म्हणून देवाचं व्यसन लागणं का चांगलं आहे? म्हणून सगळ्या संतांनी देवाचं व्यसन लावण्यासाठी प्रयत्न केला. कारण सर्वतोपरी दोघांकडे आनंदच पाहिजे. पण हा दुसरा जो आनंद आहे, जो सात्विकतेमधून येणार आहे, हा लाँग टर्मसाठीच आहे. तो उतरतच नाही. तो आणखीन चढत जातो. एक आरती करून माणूस थांबत नाही. उद्या पण यायलाच पाहिजे. परवा पण यायलाच पाहिजे. करायलाच पाहिजे. आणखीन काय करता येईल? आणखीन कुठलं पारायण करता येईल का? हा लाँग टर्म देणारा आनंद आहे. आणि म्हणून ह्या जो कर्माचा सिद्धांत आहे, हा कर्माचा सिद्धांत हेच सांगतो, की प्रत्येक गोष्टीचं आपण त्या दिवशी बघितलं पूर्वसंचित, क्रियमाण आणि प्रारब्ध या 3 गोष्टी आहेत. म्हणजे गुरुचरित्राच्या वेळेला बघितलं का आधी बघितलं मला माहीत नाही. 3 गोष्टी असतात कर्माचं 3 पद्धतीने विश्लेषण करता येतं. एक पूर्वसंचित, आपण जे काही मागच्या अनेक जन्मांमध्ये जे काही कर्म केलेली आहेत, चांगली अथवा वाईट, जी काही असतील ती. त्याच्यानुसार आपल्याकडे स्टोरेज केलेलं आहे. चांगलं केलं असेल तर चांगल्या स्टोरेजमध्ये जाणार, वाईट केलं असेल तर वाईट स्टोरेजमध्ये जाणार. आणि आपण ज्यावेळेला जन्माला येतो, त्यावेळेला आपला मागचा बॅलन्स किती आहे? त्याला म्हणायचं पूर्वसंचित. ह्या पूर्वसंचितानुसार जे आपल्या आयुष्यात आज घडत आहे, सुख किंवा दुःख. आपल्या आयुष्यात जे सुखकारक घडतंय, जे तुम्हाला आनंददायी घडतंय, ते सगळं तुम्ही मागील जन्मामध्ये जे तुमच्या पूर्वसंचितामध्ये पुण्य आहे, त्याचे रिझल्ट म्हणजे आज तुम्हाला सुख मिळतंय. सुख प्रत्येकाचं वेगळं. तुम्ही खूप दमून आलेले आहात, प्रचंड घामाघूम झालेले आहेत आणि अचानक कोणीतरी येऊन तुम्हाला पंख्यानी वारा घालावा, कागदी पंख्यानी. आहाहाहा! सुख आहे. हा पंखा जे पंख्याने वारा वाजवण्याची बुद्धी त्याला व्हावी, हे तुमच्या पुण्यामुळे ती गोष्ट घडते. कारण तुम्हाला त्याच्यामुळे सुख मिळतं. सो आयुष्यात जे काही सुख घडतंय तुमच्या आयुष्यात, ते म्हणजे तुम्ही मागच्या जन्मांमध्ये जे काही पुण्य केलेलं आहे, ते म्हणजे तुमचं सुखाचं कारण आहे. आणि जे दुःखकारक घडतंय, की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, राग येतोय, नकोसं वाटतंय, फ्रस्ट्रेशन येतंय, डिप्रेशन येतंय, व्हॉटएव्हर जे काही, भीती वाटतेय, अशा कुठल्याही प्रकारच्या वेदना असतील, एखादं दुखणं झालं, व्याधी झाली, ताप आला, सर्दी झाली, काहीही असू दे. हे सगळं मागील जन्मामध्ये जे काही दुःखाचा बॅलन्स होता, त्या दुःखाच्या बॅलन्सनुसार आपल्याला भोगावं लागतंय. याला म्हणायचं पूर्वसंचित आणि हे जे भोगलं जातंय त्याला म्हणायचं प्रारब्ध. क्रियमाण म्हणजे आज केलेल्या ॲक्शनची लगेच मिळणारी रिएक्शन. तुम्ही स्वयंपाकात थोडीशीच काहीतरी चूक केली, मीठ खूप जास्ती झालं, खारट झालं आणि तुम्ही स्वयंपाक वाढल्यानंतर तुमच्या घरातल्यांनी तुम्हाला बोलणं, "खूप खारट झालाय स्वयंपाक" आणि त्याच्यावरनं वादावादी होणं. दॅट इस कॉल्ड क्रियमाण. क्रिया आत्ता घडली, कृती लगेच त्याची रिएक्शन जी आहे ती लगेच मिळाली. ह्याला म्हणायचं क्रियमाण. याचा बॅकलॉगशी तुमच्या हिस्ट्रीशी काही संबंध नाही. हिस्ट्रीशी कुठं संबंध आहे? तुमच्या हातून मीठ जास्ती पडावं. आता हे प्रत्येक वेळेला काही असंच कनेक्शन आहे ना? अजिबात नाही.
क्रियमाण म्हणजे आत्ता झालं, लगेच तुम्हाला त्याचं फळ मिळालं. सकाळी काहीतरी तुम्ही केलेलं असेल, संध्याकाळपर्यंत त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळतो. तुम्ही एखाद्याला काहीतरी छान मदत केलेली असते. संध्याकाळी कोणतरी अचानक तुमचा एखादा दूरचा मित्र कधीच न भेटलेला आणि अचानक तुमच्या घरी येतो आणि तुम्हाला खूप आनंद होतो. दॅट इज की तुम्ही सकाळी जे काही कोणाला मदत केली आहे, त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळाला. दॅट इज कॉल्ड क्रियमाण. सो संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध हे 3 गोष्टी पहिले समजून घ्या. ह्या 3 गोष्टींवरती आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी डिपेंड राहतात. आपण प्रत्येक जण ह्या आत्म्याशी जोडलेले आहोत. आत्मा आणि मन ह्या 2 गोष्टी एकमेकांना जॉइंटली काम करतात. आणि ह्या दोघांचं एकच टूल आहे, म्हणजे एकच साधन आहे, ज्या माध्यमातून ते सगळ्या गोष्टी करू शकतात, ते म्हणजे आपला देह. ठीक आहे? आता ज्यावेळेला आपल्या मनात ज्या काही इच्छा होतात, आता ह्या अध्यायातला आपण बघूया, की त्या स्त्रीनी मागील कुठल्यातरी जन्मामध्ये, ती मागील कुठल्या जन्मामध्ये काही स्त्रीच आहे का? अजिबात नाही. ज्या अर्थी तिने त्याच्याकडनं कर्ज घेतलंय, तर तो त्यावेळेला कदाचित पुरुष असेल. आणि त्यांनी त्या ब्राह्मणाकडनं पैसे घेतलेत कर्जाऊ आणि जेव्हा त्या परतफेडीची वेळ आली, त्यावेळेला ते दिलेलं नाही. आता हे न दिल्यामुळे त्याला कदाचित त्या पैशांची त्याला गरज असावी. त्याचंही आयुष्य आहे शेवटी आणि त्या पैशाशेवटी आपले गेलेले पैसे कोणी देत नाही म्हणले आपल्यालाही राग येतो, त्रास होतो, वेदना होतात आणि बिचारा हाही कंटाळला असेल मागून काही हा व्यक्ती देत नाही आणि त्या दुःखातून त्यांनी आत्महत्या केली. बघा त्याच्या मागे काय आहे, कोणी दशक्रिया करायला नाही म्हणजे त्याचं कुटुंब सुद्धा मेलेलं आहे. म्हणजे त्याला पैशाने हालाहाल झाले असेल, त्याचा त्रास झाला असेल, ते सगळं दुःख, की आज मी ज्याला पैसे दिले त्याने मला वेळेवर पैसे दिले नाही म्हणून कदाचित मला कुटुंबाचा उदरनिर्वाह करता आला नाही. कदाचित असं दुःख घेऊन त्या माणसाला आता इतकं झालं, की तो म्हणला, की आता मी आत्महत्या करतो. हा आत्महत्या करताना विचार काय आहे, ह्या माणसामुळे मला आत्महत्या करावी लागते. ह्या माणसामुळे माझं कुटुंब जे आहे ते सगळं उद्ध्वस्त झालं आणि त्यांचा मृत्यू मला पाहावा लागला. ही इच्छा धरून, ही इच्छा कुठे झाली आहे? मनामध्ये. ही इच्छा धरून तो माणूस मृत्युमुखी पडला. मृत्युमुखी पडल्यानंतर ती इच्छा त्या आत्म्याशी कनेक्टेड राहते. आणि ती कनेक्टेड राहिल्यामुळे त्या आत्म्याला जोपर्यंत हे कनेक्शन तुटत नाही, तोपर्यंत सद्गती लाभत नाही. आता ही सद्गती लाभण्यासाठी, हे कनेक्शन ब्रेक करण्यासाठी काहीतरी ॲक्शन होणं गरजेचं आहे. ती ॲक्शन म्हणजे 16वा संस्कार. ती ॲक्शन म्हणजे 16वा संस्कार, ज्याच्यामध्ये मंत्रयुक्त तर्पण केलं जातं, दान केलं जातं आणि त्या आत्म्याला सांगितलं जातं, "बाबा रे, आता तुझा इथला प्रवास संपलेला आहे. आता तू पुढे जा." परंतु असा जो अंत्येष्टीचा विधी आहे, या व्यक्तीचा झालाच नाही, कारण ते करायला कोणी शिल्लकच नव्हतं घरातलं. त्यामुळे ती जी डिटॅचमेंट आहे, ती डिटॅचमेंट झालीच नाही. आणि पर्यायाने म्हणजे मी प्रवासाला निघालेलो आहे आणि लांबचा प्रवास आहे माझा आणि अर्ध्या रस्त्यावरती गेल्यानंतर माझ्या गाडीचं टायर पंक्चर झालं आणि मला हेल्प करायला आता कोणीच नाहीये. ना आजूबाजूच्या गाड्या थांबतायत, ना माझ्या कारमध्ये कोणीच आहे. आणि मग मला राग-राग व्हायला लागतो, की काय करू मी आता? कशी हेल्प मागू? आणि तो राग मग मी मे बी गाडीच्या टायरवरती काढतो, आणखीन कुठेतरी काढतो, जे काही असेल ते. तसं हा जो त्याची डिटॅचमेंट न झाल्यामुळे त्याला पुढचा मार्ग, कारण आत्म्याला माहिती आहे त्याला पुढे जायचंय. पण ह्या इच्छेमुळे ती डिटॅचमेंट न झाल्यामुळं तो तिथेच अडकला. मग ही कोणामुळे डिटॅचमेंट होत नाहीये? तर ह्या व्यक्तीने माझे पैसे दिले नाहीत ना, म्हणून मला डिटॅचमेंट होऊ शकली नाही. म्हणून मला आत्महत्या करावी लागली. आणि म्हणून मला हा सगळा आत्म्याला त्रास सहन करावा लागतोय. मग आता ह्याला मला त्रास द्यायचा आहे. पण तो त्यावेळेला देऊ शकला का? नाही. याचं कारण तो जो व्यक्ती आहे ज्याने पैसे घेतले होते आणि परतफेड केलेली नाही, त्या व्यक्तीचं पुण्य त्यावेळेला कदाचित स्ट्राँग असेल. त्यामुळे हा जो आत्मा जो आहे, जो आता प्रेत योनीमधनं पिशाच्य योनीमध्ये गेलाय. ज्यावेळेला माणूस मरतो, त्यावेळेला त्याला प्रेत योनी असते. पुढील वर्षभर ही प्रेत योनी म्हणजे 10वा झाल्यानंतर ते वर्ष श्राद्धापर्यंत ही योनी राहते आणि ह्या वर्ष श्राद्धाचा जेव्हा विधी होतो, त्यावेळेला त्याला पुढचा मार्ग मिळतो आणि हा जर मिळाला नाही, तो पितर योनीमध्ये गेला नाही, तर पिशाच्य योनीमध्ये अडकतो. राइट? म्हणजे टायर पंक्चर झाला थोडक्यात आपण असं समजूया. आता ही पिशाच्य योनी झाल्यामुळे आता ह्याला तर ह्याची खुन्नस काढायची आहे. ह्याच्यामुळे मला त्रास होतोय. पण ह्या व्यक्तीचं पुण्यफळ तेवढं असेल, त्यामुळे ह्याला काही त्रास देता येत नाही. म्हणून ज्यावेळेला ह्याचा पुण्याचा साठा जो आहे तो संपला आणि आता ह्याची दुःखाची वेळ आली, त्यावेळेला ती व्यक्ती ह्या स्त्री रूपामध्ये या शिरोळ गावामध्ये जन्माला आलेली आहे. त्यामुळे मागच्या पूर्वकर्मानुसार जरी तिला देवाधर्माची आवड आहे, सगळ्या गोष्टी ती करते आहे. परंतु आता त्या पिशाच्याचं शेवटी परमेश्वर हा न्यायी स्वभावाचा आहे. म्हणून त्या पिशाच्यानी पण महाराजांना काय म्हटलं, "महाराज तुम्ही माझ्या शत्रूची पाठराखण करू नका. तुम्ही नियमानुसार राहा."
देव हा नियमानुसार चालतो, की बाबा रे तुला पण संधी दिली जाईल. वेळ आली की तुला मी तुझं राग काढण्याची संधी देईल आणि ती संधी या वेळेला त्याला मिळाली. आणि म्हणून त्यांनी प्रत्येक त्याचे जो वंश निर्माण व्हायचा ते सगळी मुलं तो मारून टाकायचा. आता ही गोष्ट घडतेय. सद्गुरू कृपा काय असते? गुरूंची सेवा का करायची असते? हा सगळा कर्मविपाक चालू आहे. पिशाच्याचं काय म्हणणं आहे, मी ह्याचा वंश टिकून देणार नाही, खाऊन टाकणार आणि यथावकाश हिला पण मारून टाकणार. हिलाही सोडणार नाही. कारण हिच्यामुळे मला हा त्रास झालाय आणि मग मी हिला माझ्यासोबत घेईल. म्हणजे तिच्या पण अतृप्त इच्छा ठेवेल, संतती सुख काही तिला देणार नाही. तीही अतृप्त राहील आणि तीही माझ्यासारखाच त्रास सहन करेल. मग तिला कळेल, की माझा त्रास काय. अदरवाईज हिने माझे पैसे द्यावेत परत रिटर्न. कारण ती इच्छा आहे, ती इच्छा अपुरी राहिल्यामुळे डिटॅचमेंट होत नाहीये. त्यामुळे त्या आत्म्याला पैसे तुमच्याने पैसे ते पै तुमच्याने ते पैसे दिल्याने त्या आत्म्याला काही मिळणार नाहीये. पण ते पैसे दिल्याने त्याची जी इच्छा अतृप्त राहिली आहे, त्याच्यापासून डिटॅचमेंट होते. कारण हा खूपदा प्रश्न जे अ, नास्तिक लोकं आहेत किंवा देवाधर्माला न मानणारे लोकं आहेत, ते असं विचारतात, की हा जो माणूस मेलेला आहे, तो काही कुठल्या शरीरात आहे की नाही माहीत नाही आपल्याला, कुठे जन्माला आलाय माहीत नाही. पण तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने जे काही दानधर्म करता, पितृकर्म करता, ह्याचा काय उपयोग होतो? त्याच्यापर्यंत मिळतंय का नाही तुम्हाला काय माहिती? तो कावळा काय तुमचा काही पितर आहे का? हे घास घालणं हे चुकीचं आहे. चुकीचं नाहीये. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या समजून घ्या. आणि मग ती जी इच्छा आहे जोपर्यंत तो ₹100 ती देणार नाही. आता हे चक्रव्याड व्याज झाले. कदाचित तिने ₹1 घेतला असेल तिच्याकडनं. पण त्याचा असलेला राग व्याजावर व्याज चढत जातं. चक्रव्याड व्याज आणि सरळ व्याज. गणितामधलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बँकिंग सिस्टम. सरळ व्याज खूप सोपं आहे. चक्रव्याड व्याज अजिबात घेऊ नका. सावकारी कर्जाने का माणूस मरतो? कारण चक्रव्याड व्याज असतं. व्याजावर व्याज चढत जातं. सो हे ईश्वराचा जे न्याय आहे त्याच्यामध्ये चक्रव्याड व्याज आहे. व्याजावर व्याज चढत जाऊन आता त्याची किंमत ₹100 झाली. जी ती फेडू शकत नाही, कारण तिची तेवढी परिस्थिती नाही. पण तिच्या मागच्या सत्कर्मांनी कुठेतरी तिला ती बुद्धी होते, की अशा विद्वान लोकांकडे जायचं आणि ते विद्वान लोकं मग तिला सांगतात, "असं-असं झालेलं आहे. तू अशा प्रकारे कर आणि महाराजांची सेवा कर, तर तेच तुला यातनं सोडवतील. तुझ्याकडे ₹100 नाहीयेत." ती म्हणते, "माझ्याकडे पैसे नाहीयेत. मी शरीराला त्रास करून घेईल, उपवास करेल, काय वाटेल ते करेल, पण मी पैसे देऊ शकत नाही." तर ते म्हणतात, "बाबा आम्ही ते काही करू शकत नाही. तू अशा पद्धतीने कर. सद्गुरू जे आहेत ते पुढचं ठरवतील." आता कट टू पुढची गोष्ट आहे, की ती स्त्री ठाम निश्चयाने जाते. आता जे होईल ते होईल, कारण मला संतती सुख हवंय आणि ती औदुंबराच्या ठिकाणी जाते वाडीला. जे काही तिला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ती सगळं करायला लागते आणि महाराजांची सेवा चालू आहे. महाराज भोग कसे संपवतात. प्रत्येक वेळेला ते तुमच्या आयुष्यात घडलेच पाहिजेत अशातला भाग नाही. जे आपण आता सुरुवातीला ओंकार म्हणला, मुद्दामून घेतला आज ओंकार. कारण ओंकार हा आपल्या आयुष्याचं सार आहे. म्हणून ओम प्रत्येक मंत्राच्या अगोदर ओम का म्हणला जातो? कारण ओममध्ये 4 पार्ट आहेत. जे 4 पार्ट आपल्या आयुष्याशी निगडीत आहेत. जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि तुरीय अवस्था. अ, उ, म आणि सायलेन्स असे 4 ओंकाराचे पार्ट आहेत. म्हणून ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये याचं वर्णन छान प्रकारे दिलेलं आहे. अ, उ, म आणि सायलेन्स असे 4 पार्ट ओंकाराचे येतात. तर महाराज प्रत्येक वेळेला तुमचं दुःख जागृत अवस्थेमध्येच म्हणजे तुम्ही जागे असतानाच भोगायला लागतील असं अजिबात नाही. महाराज कधीही भोगायला लावू शकतात. मग महाराजांनी इथं काय केलंय, की त्या स्त्रीची ती ती ठाम निश्चयाने आली. आता तिच्यामध्ये संभ्रम आहे का? की "अरे, मी एवढं त्या औदुंबराला करणार आहे. होईल का माझं काम?" अजिबात नाही. ती निश्चयाने आली आहे. यांनी सांगितलंय ना, मला हे करायचंय. बघा अनुभव कधी येतात, कोणाला येतात. ज्याच्या मनामध्ये शंका नाही, जो स्ट्राँग बिलीव्हज घेऊन आलाय, ठाम विश्वास घेऊन आलाय, की आता मी इथे करणार नाही, इथेच काय ते होईल माझं. आता हे कधी होतं, ज्यावेळेला अगोदर आपण सगळे प्रयत्न करून थकलेलो असतो, त्यावेळेला हा विश्वास येतो. असाच येत नाही विश्वास. आणि जोपर्यंत माणसाची बुद्धी काम करते, त्यावेळेला तो प्रत्येक वेळेला विचार करत असतो, असं झाडाला प्रदक्षिणा मारून काही होईल का? असं काही नदीत अंघोळ केल्याने काही होईल का? असे विचार करत असतो. पण ज्यावेळेला ऑलरेडी तो सगळ्या गोष्टीतनं जाऊन आलेला असतो, थकलेला असतो, त्यावेळेला तो विचार करत नाही. तुम्ही म्हणाल तिकडं तुम्ही इकडं उडी मार म्हटलं, की मी इकडं पण उडी मारतो. अशा विचार कारण बुद्धी थकलेली असते. जे बुद्धी कशावरती बेस आहे? जे काही आपल्या मेमरीमध्ये स्टोअर केलेले जेवढे पर्याय असतात तेवढे. त्याच्या बियॉन्ड काही असतं, त्याच्या पलीकडे काही असतं हे बुद्धीला कळत नाही. बघा तुम्ही कल्पना करून. तुम्ही जर आजपर्यंत अमेरिका कशी आहे, असं जर कधीच बघितलं नसेल, कुठं पेपरमध्ये वाचलं नसेल, न्यूजमध्ये पाहिलं नसेल आणि एखादा व्यक्ती अमेरिकेवरून आला आणि तो तुम्हाला सांगेल, "अमेरिका किती छान आहे." तुम्ही म्हणाल, "मला काय माहिती काय आहे?" कारण मी कल्पनाच करू शकत नाही. माझी बुद्धी जातच नाही तिथपर्यंत.
तसं ज्यावेळेला ही बुद्धी थकते त्यावेळेला ती कशावरती विश्वास ठेवते. आणि ती तशी स्त्री ठाम निश्चयाने आलेली आहे. ही प्रोसेस लक्षात ठेवा. ही जर प्रोसेस तुमच्या आयुष्यात तुम्ही फॉलो करू शकला, तर तुमच्या आयुष्यात तुम्ही काही घडवू शकता. म्हणून मी प्रोसेसवर जास्ती भर देतोय कथेपेक्षा. ती ठाम निश्चयाने आली आहे आणि त्या विद्वानांनी जे सांगितलेलं आहे, त्या ब्राह्मणांनी जे सांगितलंय ते सगळे आता ती करायला लागली आहे. 3 दिवस झालेत. उपवाशी आहे. कारण उपवास हा खूप महत्त्वाचा असतो. ज्यावेळेला आपण साबुदाणा खाऊन, वरई खाऊन, बटाटे खाऊन उपवास करणाऱ्याला उपवास नाही हां. जर खऱ्या अर्थाने तुम्ही उपवास करत असाल, तर तुमचं मन शांत असतं. ऑब्झर्व्ह करा, उपवास करा तसा म्हणजे तुम्हाला या गोष्टी कळेल. मन शांत होतं आणि अशा प्रकारे ते 3 दिवस उपवास आहे. मागे आपण त्या मुलाची गोष्ट बघितली. तो 3 दिवस उपाशी असतो आणि त्याच्यानंतर अनुभव येतो. उपवास करताना आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये उपवास का सांगितला? एकादशी उपवास, चतुर्थी उपवास, प्रदोष उपवास. किमान 1 दिवस तुम्ही जेव्हा हे करता, त्यावेळेला तुम्ही माइंड कॉन्सन्ट्रेट करत असता. मन चिंतिते वैर न चिंती. मनामध्ये जे काही चिंतलं जाईल, जो जे वांछिल प्राणी जात जो जे वांछिल प्राणी जातं. जे इच्छा करेल ते सगळं पूर्ण होईल असं ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात. त्यामुळे या आयुष्यात अशक्य काहीच नाही, पण त्यासाठी तुमचं माइंड कंट्रोलमध्ये असणं आवश्यक आहे. आणि म्हणून उपवास असतो, की अन्न-पाण्या विचार न करता तुम्ही तुमच्या माइंडकडे फोकस राहायचंय किंवा तुम्हाला जे काही गोल दिला असेल त्या गोलवरती फोकस राहायचं. ती उपवास करते. आता ती व्यक्ती झोपली आहे. म्हणजे जागृत अवस्था नाहीये. आता सेकंड स्टेज आणि थर्ड स्टेज. स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था. आता हे स्वप्नावस्थेमध्ये ती बघते असं, की तो पिशाच समोर आलाय. तिने त्या पिशाच्याला बघितलंय का याच्या अगोदर? अजिबात नाही. फक्त तिला सांगण्यात आलेलं आहे, की असा एक पिशाच जो आहे तो तुला त्रास देतोय. त्यामुळे एक काल्पनिक पात्र जे आहे ते तिच्या डोळ्यासमोर येतं. ते पिशाच त्या ठिकाणी समोर उभं राहतं. ते समोर उभं राहिल्यानंतर ते तिला म्हणतं, "मी तर तुला खाऊन टाकणार आहे." आणि ती घाबरून त्या औदुंबरापाशी जाते आणि औदुंबराच्या इथं महाराज प्रकट होतात. जे जागृतावस्थेमध्ये घडत नाही, ते स्वप्नावस्थेमध्ये महाराज भोग संपवतात. आणि मग त्या महाराजांनी त्या पिशाच्याला सांगितलं, "तुला डिटॅचमेंट करायची आहे ना, सद्गती पाहिजे ना, मी सांगतो ते कर." ही जी स्त्री आहे, ती तुझं अंत्येष्टीचं कर्म करेल. 10 दिवस तो सगळा विधी जो आहे तो तुझा करेल. जेणेकरून तुझ्या इच्छेपासून तुला मुक्ती मिळेल आणि तुझे ₹100 तिने देणं क्रमप्राप्त आहे. परंतु आज तिच्याकडे परिस्थिती नाही. ती माझी भक्त आहे. मी तारण राहतो. माझा शब्द तारण आहे. बघा कुठलंही आपण लोन घेतो त्यावेळेला जो तारण असतो, म्हणजे गॅरंटर आपण त्याला म्हणतो. तो गॅरंटरवर का बँक विचारते, की "तू नाही फेडलंस तर हा फेडेल." तसं महाराज म्हणतात, की "मी ह्याची गॅरंटर म्हणजे मी या व्यक्तीचं गॅरंटर आहे. कारण माझ्या भक्तांचं रक्षण करणं हे मी दिलेलं वचन आहे आणि माझ्या वचनाशी मी पक्का आहे. सो मी गॅरंटी देतो, की ही जे मी जे सांगेल ती ही करेल आणि ती जेवढं देईल तेवढं तू घ्यायचं आणि पुढे जायचं. ऐकलंस तर ठीक आहे, अदरवाईज मी तुला शिक्षा करेन." आता ते पिशाच्याला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती असते, कारण त्या आत्म्याला त्या योनीमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असतं. त्यामुळे पहिल्यांदा ते महाराजांना विनवणी करतं, "महाराज तुम्ही असं काही करू नका. तुम्ही फेव्हरिझम करू नका. त्या व्यक्तीने माझे पैसे घेतलेत, त्याच्यामुळे माझ्या आयुष्याचं नुकसान झालंय. त्यामुळे तुम्ही मध्ये येऊ नका. तिला पाठीशी घालू नका." महाराज म्हणतात, "तो माझा भक्त आहे. मी गॅरंटर आहे ह्या गोष्टींसाठी." बघा ताकद काय आहे महाराजांची. ताकदीपेक्षा महाराजांचं प्रेम बघा. भक्तवत्सल, भक्ताभिमानी. भक्ताच्या वात्सल्यतेपोटी महाराज गॅरंटी घेतायत, की ती करेल हे सगळं. तू काही सांगू नको. तू हिला त्रास द्यायचा नाही. याला म्हणतात महाराजांचं प्रेम. आणि त्या पिशाच्याला सांगतात शेवटी तो पिशाच नरमतो महाराजांच्या क्रोधापुढे आणि तो म्हणतो, "ठीक आहे." आणि महाराज त्याला सांगतात, की "ही जेव्हा तुझा धावा करेल, त्यावेळेला तुला सद्गती मिळेल. तू काही काळजी करू नको." महाराज हिला सांगतात स्वप्नामध्ये हे सगळं चालू आहे, की "तू अशा प्रकारे 10 दिवस सुतक पाळ, सगळ्या दहाव्याचा विधी कर आणि तुझ्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे तू दानधर्म कर. म्हणजे तुला या पिशाच्यापासून मुक्ती मिळेल आणि तुला पुढे संतती होईल." महाराजांनी स्वप्नामध्ये भोग संपवले. म्हणून गुरुसेवा का करायची? या कारणासाठी गुरुसेवा महत्त्वाची आहे. आणि ही गोष्ट कळली. नेक्स्ट पार्ट म्हणजे आपण कर्मविभाग बघितला, कर्माचा सिद्धांत. पिशाच्य योनी काय असते? आता ह्या पिशाच्य योनीमध्ये खूप सारे प्रकार आहेत. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही, एवढे प्रकार आहेत. भूत, प्रेत, संबंध हे जे सगळे प्रकार आहेत, पिशाच्य आहेत. अशा अनेक ज्या भाग आहेत, झोटिंग आहे, अनेक भाग आहेत. तर हे सगळे जे आहेत ते पिशाच्य योनीमधले भाग आहेत. म्हणजे आपण त्याला म्हणूया, की एक सेक्टर, एक भाग, विभाग असं त्याला आपण समजूया. तर ह्याच्यामध्ये खूप सारे योनी येतात. तर त्यातली ही पिशाच्य योनी, जी अतृप्त इच्छा राहतात.
म्हणून इच्छेचं दमन एक तर करावं किंवा इच्छा पूर्ण करत राहाव्यात. अतृप्त ठेवल्या तर त्याचा त्रास होतो आणि चांगल्या जरी असल्या तरी तुम्हाला जन्म घ्यावा लागतो, वाईट जरी असल्या तरी जन्म घ्यावा लागतो. म्हणून अ, असं म्हणतात, की कुठली इच्छा धरावी? तर परमेश्वर प्राप्तीची इच्छा धरावी. कारण मग तुम्ही म्हणाल इच्छा धरायचीच नाही, इच्छा वाईटच आहे, ती आपल्याला पुन्हा-पुन्हा जन्म घ्यायला लागते. मग का धरायची इच्छा? तर त्याच्यावरती असं उदाहरण दिलं जातं, की तुरटी जी आहे, ती तुरटी म्हणजे परमेश्वर प्राप्तीची इच्छा आहे. की ती तुरटी पाण्यामध्ये जाते आणि पाण्यातलं जे काही अशुभत्व आहे, गढूळ जे पाणी आहे, ते सगळं दूर करून ती तुरटी सुद्धा त्याच्यात विरघळून जाते. तर ही परमेश्वर प्राप्तीची इच्छा काय करते? तर तुमच्या बाकीच्या इच्छांना सगळं ती संथ करून टाकते, खाली बसवून टाकते आणि ती स्वतः सुद्धा विरघळून जाते आणि तुम्हीच परमेश्वर होऊन जाता. आणि हनुमंताला ज्यावेळेला विचारलं होतं सीतामातेने तो हार दिल्यानंतर, की "तू एवढा भक्त आहेस म्हणतोयस, तर तुझं आणि रामाचं नातं काय?" तर हनुमंत असा म्हणला, की "जर शरीराने जर पाहिला, तर तो माझा देव आहे, मी त्याचा भक्त आहे. आणि आत्मारूपी जर पाहिला, तर मी आणि तो भेदच नाही." याला म्हणतात द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत. त्यातले 3 पार्ट आहेत. पहिलं आपण जे बघितलं, की मी भक्त आहे आणि तो देव आहे, याला म्हणतात द्वैत आणि मी आणि तो एकच आहे, त्याला म्हणायचं अद्वैत आणि विशिष्ट अद्वैत हा एक त्याच्या मधला भाग म्हणजे मधली ट्रान्झिशन पिरियड. तर अशा प्रकारे महाराज स्वप्नामध्ये सुद्धा आपले भोग संपवतात. कट 3 आता ती जी स्त्री आहे, प्रचंड विश्वासाने सगळं आता झालंय, आता तो पिशाच्च पण प्रसन्न झालाय, तो गेला, त्याची सद्गती मिळाली. आता इथं तिला 2 मुलं होतात. महाराज तिला ते 2 नारळ जे आहेत ते ओटीमध्ये घालतात. तिला यथावकाश 2 जुळे मुलं होतात. त्याची ती 7-8 वर्षानंतर मुंज ज्यावेळेला करते, त्यातला एक मुलगा व्याधीने मरतो. महाराजांनी आशीर्वाद दिलेला असतो, पूर्णायुषी होतील. तर ही जी 2 मुले दिलेली आहेत, महाराजांनी असं नाही म्हणलंय, हे शतायुषी होतील. त्यामुळे त्या 2 मुलांचं जे काही प्रारब्ध असेल, त्या प्रारब्धानुसार त्यांना त्यांचं जे आयुष्य असेल, ते पूर्ण आयुष्य भोगतील. पण तुला मी 2 मुलं देईल. त्यातलं पहिल्या मुलाचं व्यवस्थित चालतं, दुसऱ्या मुलाला व्याधी होते आणि तो मरतो. इथे श्रद्धेची परीक्षा आहे आणि इथं रूल्स एंड रेग्युलेशन, नियम आणि कायदा हा काहीही असला, भक्तीपुढे, तुमच्या विश्वासापुढे सगळ्या गोष्टी बदलतात. जगातले सगळे नियम तुमच्या विश्वासाच्या पुढे बदलले जातात. ह्याच्यावरती ठाम विश्वास असणं अपेक्षित आहे. आणि ती जी स्त्री आहे, ती प्रचंड दुःखित होते, की ज्या महाराजांवर विश्वास मी ठेवला, ते त्रिमूर्ती आहे, ते परमेश्वर आहेत. त्यांनी ध्रुवाला आशीर्वाद दिला आणि अढळपद दिलं. त्यांनीच बिभीषणाला लंका दिली. असे वेगवेगळे अ, जी वचनं आहेत, ती त्या ठिकाणी व्यक्त करते आणि त्यांनी मला वचन दिलंय, की हा मुलगा मरणार नाही म्हणून. आता खरं तर महाराजांनी असं दिलेलं असतं का? नाही, पण इमोशनल असतो ना. शेवटी आई आहे. 5 मुलं मेलेली आणि त्याच्यानंतर 2 मुलं इतक्या वर्षांनी झाल्यानंतर आणि परत ते 8 वर्षांनी ते मुलगा मेल्यानंतर आपण इमॅजिन करू शकतो फक्त, की दुःख काय असू शकतं. त्यामुळे ती अतिशय दुःखीत असते आणि त्या दुःखामध्ये ती म्हणते, "असं होऊच शकत नाही. आता मला काही माहिती नाही. आता मी जर म्हणजे ह्याला जर घेऊन जायचं असेल तुम्हाला, तर मला या मुलासोबत घेऊन जा आणि मला सुद्धा याच्यासोबत जाळा." गोष्ट इथे थांबते. पुढच्या अध्यायात खरं आपल्याला कळणार आहे, रूल्स एंड रेग्युलेशन कसे बदलतात. अख्खं जग आपल्याला जेव्हा म्हणतं, की हे असं घडवूच शकत नाही, ते घडतं कशामुळं? ती घडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. पण ती क्षमता कशी केली पाहिजे, त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे, ते जीवनात उतरवणं जे आहे, ते जर जमलं, तर तुम्ही यमाला सुद्धा वळवू शकता. सद्गुरू सुद्धा साक्षात सद्गुरू तुम्हाला ज्ञान देते होऊन सुद्धा तुम्ही सद्गुरूंना पाझर पडू शकता. एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. देव भक्तामुळे मोठा होतो. देव भक्ताच्या अधीन असतो. म्हणून भक्त होण्याचा प्रयत्न आपण करणं, आपली कॅपॅबिलिटी वाढवणं याच्यावरती आपण फोकस करायला पाहिजे. दुसऱ्याची काडी छोटी करण्यामध्ये जर आपलं आयुष्य खर्ची घातलं, यथावकाश या जन्मात नाही, पुढच्या जन्मात कुठल्या ना कुठल्यातरी जन्मामध्ये आपल्याला या सगळ्याचा हिशोब द्यावा लागणार आहे. त्यावेळेला कोणीही मदतीला येत नाही. आणि एक कायमस्वरूपी लक्षात ठेवा, येणाऱ्या पुढच्या 28व्या अध्यायामध्ये येणार आहे. ते आपला सप्ताहानंतरचा अध्याय. देवाच्या दारात केलेल्या पापाचं फळ शतपटीनं मिळतं. बँकेच्या रखवालदाराने जर चोरी केली, तर त्याला शिक्षा जास्ती असते. तुम्ही देवाच्या दारात येताय, मंदिरात येताय, केंद्रात येताय, सेवेकरी म्हणून मिरवताय. आम्ही महाराजांचे स्वामी सेवेकरी आहोत, असं जगाला ज्यावेळेला सांगता, त्यावेळेला तुमच्याकडनं ज्या वेळेला ज्या चुका होतात, त्या चुकांचं फळ इतरांपेक्षा हे इतर जे मंदिरात येत नाहीत, त्यांच्यापेक्षा जास्ती भोगावं लागतं. आपण कितीतरी चुका करतो याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते. कित्येकदा आपण अनेकांनी ह्या आयुष्यात अनुभवलं असेल.
ज्या माणसांनी आपल्याला मोठं केलेलं असतं, आपण त्यांनाच खाली खेचतो, त्यांच्या आयुष्यात वाईट घडवतो. आपण सेवेकरी आहोत. त्या सेवेकऱ्याचा वापर करून आपण कशा पद्धतीने हे केलं हे महाराज बघत नसतात. याचं फळ शतपटीनं आपल्याला मिळतं. कारण औदुंबराच्या जर छायेत राहून शतपटीनं फळ मिळणार असेल, तर महाराजांच्या केंद्राच्या वास्तूमध्ये शत काय हजारो पटीनं, सहस्त्र ते फळ मिळणार. आपण एखाद्याला दुषणं लावतो, रागे भरतो, नावं ठेवतो. सगळ्याचे आपल्याला फळं भोगावं लागणार आहे. म्हणून महाराजांनी जर 12व्या अध्यायात त्या मातेला सांगितलं होतं, तसं जर आपण देवाचे कोणी रिलेटिव्हज असू न्यायाधीशाचे, शनी महाराज का शनी महाराजांना लोकं घाबरतात? शनी न्यायाधीश आहे आणि न्यायाधीश नेहमी कठोर असतो. त्याच्यासमोर त्याच्या फॅमिली मेंबरपैकी जरी कोणी आलं, तरी तो म्हणतो, "जे एव्हिडन्स आहेत, जे माझ्याकडे पुरावे दिलेत, त्याच्यानुसार मी निर्णय देणार. माझा नातेवाईक आहे म्हणून कायदा बदलू शकत नाही." त्यामुळे तुम्ही जर देवाचे नातेवाईक असाल, तरी सुद्धा तुमच्यासाठी कायदा बदलला जाणार नाही. म्हणून प्रत्येक क्षणी वागत असताना आपल्या कृतीकडे, आपल्या मनातून येणाऱ्या गोष्टी आता एक परवा एकाने प्रश्न विचारला होता कुठल्यातरी अध्यायाच्या वेळेला, की मनातून झालेलं गोष्टीचं पण पापाचं फळ भोगावं लागतं का? अहो मनात एखादं मला आईस्क्रीम खायची फार इच्छा झाली हा विचार कुठे आला? मनात आला. पण नुसता विचार आला तरी आईस्क्रीम खाल्ल्यासारखं फील होतं का नाही? कोणीतरी नुसतं आपल्याला एखादा छान आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या पदार्थाचा नुसता वास जरी आला, तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं का नाही? कर्म घडलं ना. त्यामुळे शरीरानेच तुम्ही ते करायला पाहिजे असं काही बंधन नाहीये. तुम्ही मनातून नुसता विचार केला तरी ॲक्शन घडलेली असते. अदरवाईज तोंडाला पाणी सुटलं नसतं. त्यामुळे मन, शब्द म्हणजे वाचा आणि देह हे तिघही एकमेकांशी अटॅच आहेत. एकमेकांवरती अवलंबून आहेत. त्यामुळे मनाने घडलेलं कर्म सुद्धा तितकंच फलद्रूप होतं, जेवढं तुम्ही शरीराने करता. शरीराने किंवा वाचेने एखाद्याला वाईट बोलणं आणि मनातनं 10 शिव्या घालणं हे दोन्ही इक्वल आहे. अजिबात असं समजू नका. तोंडावर अगदी सज्जनतेचा आव आणायचा आणि मनातल्या मनात त्याला 10 वाईट शब्द बोलून टाकायचे. आपल्याला वाटतं आपण काहीच करत नाही. सिस्टममध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत राहतात. आपण जे महाराजांचं ध्यान प्रत्येक अध्यायाच्या वेळेला म्हणतो, ब्रह्मानंदम परमसुखदम हे जे महाराजांचं ध्यान म्हणतो, त्या ध्यानामधला एक शब्द किंवा एक ओळ जी आहे ती अत्यंत आयुष्यात लक्षात ठेवा. एकम नित्यम विमलमचलम सर्वाधी साक्षीभूतम. की हा परमेश्वर एक आहे आणि नित्य आहे. तो चेंज होत नाही. एकम नित्यम. अनित्य नाहीये. चेंज होणारा नाहीये. हा नित्य आहे आणि सर्वाधी साक्षीभूतम. साक्षी म्हणजे प्रत्यक्ष, प्रत्यक्षदर्शी जे आपण म्हणतो ना कोर्टामध्ये साक्ष द्यायचे. साक्ष म्हणजे काय? प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी करायचं. हा परमेश्वर प्रत्यक्ष तुमच्या प्रत्येक गोष्टीला तिथे हजर असतो. तुमच्या मनात केलेल्या विचारांना सुद्धा. त्यामुळे रेकॉर्डिंग प्रत्येक वेळेला आतमध्ये कॅसेट चालू आहे याच्याकडे प्रत्येकाने आवर्जून लक्ष देणं हे अगत्याने गरजेचं आहे. आपल्याला वाटतं आपण काहीच केलेलं नाही, पण प्रत्येक गोष्टीचा हिशोब हा आपल्याला चुकता करावाच लागतो. या जन्मात, अन्यथा पुढच्या जन्मात. आपल्याला जर असं वाटत असेल आपल्या आयुष्यात चांगलंच घडावं याही जन्मात आणि पुढच्याही जन्मात, सद्गुरूंची सेवा ही या जन्मात आपल्याला सुखप्राप्तीसाठी आणि पुढील अनेक जे काही जन्म आपल्याला मिळणार आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सुखांचीच प्राप्ती करायची असेल, परमेश्वराची ओढ राहावी असं वाटत असेल, कायम सदाचारी असणं, दुटप्पी वागायचं नाही, तोंडावर एक, मनात एक असल्या गोष्टी करायच्या. जे पोटात असेल ना, तेच ओठावर आणायचं. फार फार तर समोरच्याला लागेल, पण तुमच्या मनात त्याचं इम्प्रेशन राहत नाही. तुम्ही बोलून मोकळे झालेले असता. पण त्यामुळे जेव्हा आपण बोलतो, त्यावेळेला आपण हजारदा विचार करतो. त्यामुळे आपण जे म्हणतो, की बोलण्याच्या अगोदर ते विचार करावा, ह्यासाठीच असतं. कारण ज्यावेळेला शब्द बाहेर पडतात, ते रिटर्न घेता येत नाही. सेम मनात आलेला विचार हा रिटर्न घेता येत नाही. म्हणून विचारांवरती नियंत्रण हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अशा प्रकारे खूप हा महत्वाचा अध्याय पितृदोष काय आहे, हेही आपल्याला ह्याच्यातनं खरं तर समजून घेता आलं असतं. पण वेळेचं बंधन आपल्याला पाळणं गरजेचं आहे. येणाऱ्या पुढच्या अनेक अध्यायांमध्ये हे पुन्हा-पुन्हा येत राहणार आहे. त्या त्यावेळेला आणखीन विस्ताराने आपण पाहूया. आजच्या दिवशी आपण एक मंत्र घेतो आहे. जो दत्त संप्रदायामध्ये फार प्रसिद्ध आहे. अनेक जणांनी त्याची प्रचिती अनुभवलेली असते किंवा आहे. त्यामुळे दत्त संप्रदायामध्ये हा मंत्र अतिशय पॉवरफुल मंत्र म्हणून म्हटला जातो. याची सिद्धता करावी लागते आणि मग त्याच्या प्रकारे त्याचं व्रत म्हणा किंवा अनुष्ठान जे आहे ते आपल्याला करावं लागतं. श्री गणेशाय नमः. पार्वत्योवाच मालामन्त्रमहं ब्रूहि प्रियाय स्मन्दहं तव. ईश्वर उवाच
शृणु देवी प्रवक्ष्यामि मालामन्त्रम् उत्तमम्। ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्र संतुष्टाय महाभय निवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानंदात्मने बालन्मत्त पिशाच वेशाय महायोगिने अवधूताय अनघाय अनसूयानंदवर्धनाय अत्रिपुत्राय सर्वकामफलप्रदाय ओम भवबंध विमोचनाय आम असाध्य साधनाय ह्रीं सर्वविभूति विभूतिदाय क्रम असाध्य कर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्त्रयवशीकरणाय सौः सर्वमनः क्षोभणाय श्रीं महासम्पत्प्रदाय ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वषट्शिकुरु वशीकुरु वौषट आकर्षय आकर्षय हुं विद्वेषय विद्वेषय फट् उच्चाटय उच्चाटय ठः ठः स्तम्भय स्तम्भय खें खें मारय मारय नमः सम्पन्नय सम्पन्नय स्वाहा पोषय पोषय परमंत्र परयंत्र परतंत्राणि छिंदि छिंदि ग्रहान् निवारय निवारय व्याधिन् विनाशय विनाशय दुःखं हर हर दारिद्र्यं विद्रावय विद्रावय देहं पोषय पोषय चित्तं तोषय तोषय सर्वमंत्र स्वरूपाय सर्वयंत्र स्वरूपाय सर्वतंत्र स्वरूपाय सर्वपल्लव स्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। या ठिकाणी अध्याय क्रमांक 20 संपन्न झाला। इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे ब्रह्मसंबंध परिहारो नाम 20ोऽध्यायः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।